आज या ठिकाणी प्राचार्य रमणलाल शहा यांनी जो ग्रंथ लिहिलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज एक युग प्रवर्तक सेनानी म्हणून, त्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ माननीय सिक्कीमचे माजी राज्यपाल माजी खासदार श्रीनिवास पाटील, त्याचबरोबर सातारा जावली विधानसभेचे आमदार माननीय शेदस्यराजे भोसले, कोरेगाव मतदारसंघाचे आमदार माननीय महेश शिंदे, त्याचबरोबर विविध मान्यवरांच्या उपस्थिती या ठिकाणी होणार आहे. 17 ऑगस्ट 2024 ला नुकताच माननीय प्राचार्य रमणलाल शहा यांचा 90वा वाढदिवस संपन्न झाला. एक कृषीतल्ल व्यक्तिमत्व, त्यापेक्षा आता हे पुस्तकाचं जरी प्रकाशन शिवाजी महाराजांवर जर होत असलं तरी महिन्याभरापूर्वीच फुले शाहू आंबेडकरांच्या वरील पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सुद्धा संपन्न झालेला आहे. प्राचार्य रमणलाल शहा हे त्यांच्या आयुष्यामध्ये शैक्षणिक कारकिर्दीमध्ये कायम त्यापेक्षा मराठी विषयात कायम त्यांनी गोल्ड मेडल घेतलेला आहे. पण त्याच्या राशीमध्येच भविष्याचे तज्ञ होण्याचं होतं थोडं. त्याच्यावर चिटणीस साहेब एक मिनिट, आदरणीय दळवी साहेब आपला स्वेटर एक प्रोग्राम व्यासपीठावरती या सर प्लीज. मेंगुद्रे साहेब, माननीय दळवी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि आपणाला सांगायला मला अतिशय आनंद एवढ्यासाठी वाटतो की हे व्यक्तिमत्व समजा साहित्य क्षेत्रामध्ये गेलं असतं त्या कालावधीमध्ये तर आज आपणाला ते मराठी साहित्य संमेलनाचे माजी संमेलनाचे दिसले असते. मराठीमधली प्रचंड विपुल ग्रंथसंपदा त्यांच्या माध्यमातून निर्माण झालेली दिसली असते. पण त्यांनी आयुष्यभर विशेषतः प्राचार्य म्हणून, मुख्याध्यापक म्हणून खटाव तालुक्यामध्ये शिक्षण संस्थेमध्ये जे काम केले ते फार महत्वाचं आहे. त्याचं एक उदाहरण मी मुद्दाम सांगू इच्छितो. विशेषतः दळवी साहेब खटाव तालुक्यातील आहे, परंतु महाराष्ट्र त्यापेक्षा गुजरात आणि या खंडपीठाचे जे प्रमुख होते मदन महाराज गोसावी म्हणून, आणि त्यांनी कोल्हापूरला एक संत साहित्य संमेलन घेतलं होतं, विश्व संमेलन, आणि त्या निमित्तानं माझी त्यांची अतिशय ओळख झाली. आणि मी त्यांना असं बोलता बोलता म्हटलं की खटाव तालुक्यातल्या आपण मला आपल्याला एक प्राचार्य रमणलाल शहाची ओळख करून द्यायची. ते म्हटलं त्यांची काय ओळख करून देता, मी आज जे काही दिसतो आहे तो त्यांच्यामुळे आहे, त्यांच्यामुळे मी एवढा मोठा होऊ शकलो. माझ्या आयुष्यामध्ये कॉलेज, ज्या कॉलेजला मी जात होतो त्या कॉलेजला मला सायकल होऊन जावं लागायचं साधारण 20-25 किलोमीटर. आणि जेव्हा माझ्या प्राध्यापकांनी मला घेऊन त्यांच्या केबिनमध्ये गेले तेव्हा ताबडतोब रमणलाल शहा यांनी एसटीच्या पासची व्यवस्था केली. अशी हजारो मुलांची त्या कालावधीमध्ये एसटीच्या पासची व्यवस्था त्यांच्या कॉलेजमध्ये झाली होती. आणि त्यामुळे मी इतक्या पदावर पोहोचू शकलो. तिथून मी सातारला आलो, रेलच्या कामवा शिकलो, मुंबईला गेलो आणि या पदाला पोहोचलेलो आहे. हे सांगायचा उद्देश एवढा की आपल्याला बऱ्याच वेळेला असं वाटतं की ज्योतिष विशारद म्हणून त्यांचं काम प्रचंड आहे. प्रचंड म्हणजे आपल्याला माहिती पाहिजे की आज आपण बघतो की ठिकठिकाणी मानसोपचार तज्ञ डॉक्टरांची गरज भासते, परंतु ज्योतिष विद्येतून त्या आलेल्या व्यक्तीला स्फूर्ती देणं, प्रेरणा देणं आणि त्याला मोठं होण्यासाठी प्रयत्न करणं हे जे मानसोपचाराचं जे भविष्यामधलं महत्वाचं काम आहे ते करणारं ऋषीतुल्य व्यक्तिमत्व आहे. आणि अशा त्या व्यक्तीनं विशेषतः आपल्या उतार वयामध्ये लिखाणाकडे अतिशय मोठं महत्व दिलेलं आहे. म्हणजे आज हे पुस्तक प्रकाशन होणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरचं, हे एक आपल्या सर्वांना असं वाटेल की हे पुस्तक वाचलं की मला समग्र शिवाजी महाराज कळले, त्यांची राजनीती कळली, त्याचं वागणं कळलं, बोलणं कळलं. असा हा अतिशय उपयुक्त ग्रंथ आपल्या समोर येणार आहे आज. यापूर्वी संत तुकारामांच्यावर त्यांचं लिखाणाचं पुस्तक आलेलं आहे, संत ज्ञानेश्वरांच्यावर चाललेलं आहे, ज्योतिषीमध्ये तर पुस्तक आलेली आहेतच, परंतु समाजाला काय हवं आहे, समाजाचा आर्थिक स्तर कसा वर जाईल
या प्रकारचं किंवा समाजाची उन्नती कशी होईल, निर्व्यसनीपणा कसा येईल, या सगळ्या गोष्टीशी निगडीत असणारं व्यक्तिमत्व म्हणजे प्राचार्य रमणलाल शाह. मला विशेष आश्चर्य वाटलं, फुले शाहू आंबेडकरांचं पुस्तकाचं प्रकाशन सोहळा दळवी साहेबांच्या उपस्थित झाला आणि माझी इच्छा होती की तो पुण्यात पण व्हावा. आणि पुण्यामध्ये आपल्याला माहिती आहे, पिंपरी चिंचवड येथील पी.डी. पाटील जे आहे त्यांनी जे हॉस्पिटल उभं केलेलं आशिया खंडातलं प्रमुख हॉस्पिटल आहे आणि ते मार्गदर्शक कुणाला मानतात तर रमणलाल शाहना मानतात. मी त्यांना असं म्हटलं की तुम्ही त्याचबरोबर डॉक्टर शिवाजीराव कदम, सदानंद मोरे, श्रीपाल सबनीस असा कार्यक्रम करूया, तारीख द्या. ते म्हणलं तारीख काय देतात रमणलाल शाहसाठी, तुम्ही सांगा ती तारीख. आणि त्यापेक्षा ते जे पुढं म्हटले फार महत्वाचं, ते म्हणजे त्यांना पर्पज मिळाली पाहिजे. शिरीषराव तुम्हाला माहित नाही ते किती मोठं व्यक्तिमत्व आहे. आज जी काही त्याची विचारधारा आहे ती माझ्यापर्यंत आलेली, ही ह्या पद्धतीतून उत्तुंग भरारी घेतलेली आहे. अगदी कैलासवासी डॉक्टर पद्मनाभ कदम असतील, शिवाजीराव कदम असतील, डॉक्टर डी.वाय. पाटील असतील. डी.वाय. पाटलांचं एक उदाहरण मुद्दाम आपल्याला देऊ इच्छितो की शाहू कला मंदिरमध्ये सरांचा 81वा जो कार्यक्रम होता आणि रुबी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर डी.वाय. पाटील ऍडमिट होते. त्यांनी तिथून सलाईन आराध्या पुन्हा तिथं त्यांनी हेलिकॉप्टर केलं आणि ते रमणलाल शाहच्या कार्यक्रमाला पोहोचले. सातारमधलं हे व्यक्तिमत्व महाराष्ट्रात नाही देशात पोहोचलेलं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी प्रचंड त्याचा अभ्यास आहे, प्रचंड वाचन आहे, प्रचंड व्यासंग आहे. अशा ह्या व्यक्तिमत्वाचा पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज या ठिकाणी होत आहे. 90व्या वर्षी सुद्धा 90वा त्यांचा वाढदिवस झाला. 90 वर्ष त्यांनी पूर्ण केली आणि अशा पूर्ण केलेल्या व्यक्तिमत्वानी वेगवेगळ्या विषयावर जो काही व्यासंग केलेला आहे, आता त्याच्यावर कुणी जावं, त्या माणसाला ते एनर्जी देऊनच पुढे पाठवतात. अशा ह्या माणसासाठी सर्व मंडळी आज उपस्थित आहेत. इथे तारुणे पाटील सुद्धा विशेष स्वागत करूया. अशा ह्या व्यक्तिमत्वाचं दुसरं एक महत्वाचं उदाहरण देईन आणि मुद्दा माझा प्रास्ताविक संपवणार आहे की 1961 साली यशवंतराव चव्हाणांचं पहिलं चरित्र कोणी लिहिलं असं जर आज आपण बघतो, वेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये त्यांच्या साहित्यावर अभ्यास चालू झालेला आहे, त्यांना साहित्यिक म्हणून यशवंतराव चव्हाणांना मान्यता मिळालेली आहे. पण 1961 साली त्यांची साहित्य दृष्टी, त्यांचा व्यासंग या संदर्भातलं पहिलं चरित्र कोणी लिहिलं असेल तर ते प्राचार्य रमणलाल शाह लिहिलं. आणि दुसरं चरित्र लिहिलं नाही, ते यशवंतराव चव्हाणांच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या बरोबर असणार, त्यांच्याशी चर्चा करणार व्यक्तिमत्व. म्हणजे यशवंतराव चव्हाण म्हटले की तुम्ही चला माझ्यावर दिल्लीला चला, राजकारणात या, परंतु त्यांनी त्याला नम्रपणे नकार दिला. आपल्याला 2-3 गोष्टी मी सांगू इच्छितो. एक म्हणजे मनोज जोशींची आणि सुशीलकुमार शिंदेची. मनोज जोशी यांना तुम्ही आपण मुख्यमंत्री होणार म्हणून त्याने ज्योतिष विषयाची, ज्योतिष एक शास्त्र आहे, लोक मानतात कुणी मानत नाहीत, पण ज्योतिष विषयातून ते सांगितलं. तर मनोज जोशी असं म्हणाले की शक्य आहे का, मी तर मुख्यमंत्री झालो नाही, आता मला लोकसभा नाही, मुख्यमंत्रीच्या नंतरची गोष्ट आहे, आता काय मला पद मिळणार आहे, आणि त्याला लोकसभेचं सभापती पद मिळालं. सुशीलकुमार शिंदेचं पण असंच आहे. परंतु हा विषय असा असला तरी त्यांनी कधीही त्यांच्यापर्यंत पुन्हा कुठलं मागण्यासाठी कधी ते गेले नाही. त्यांनी जे काय केलं ते समाज हितैषी काम केलं. त्यामुळे एक शिक्षण तज्ञ, एक तसं म्हटलं तर राजकारणी सुद्धा होते. ते राजकारणामध्ये त्यांनी खटाव तालुक्यामध्ये वेगळ्या पद्धतीतून लोकांच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले, राजकारणाच्या माध्यमातून वेगवेगळे प्रोजेक्ट त्यांनी आणले. एक प्रकारे दुसऱ्या बाजूने आपण जे म्हणतो शिक्षण तज्ञाबरोबरच एक ज्योतिष विशारद, अशा सर्व क्षेत्राशी निगडीत असलेलं असं व्यक्तिमत्व, ज्यांनी असं ठरवलं की मला शिवाजी महाराजांवर यायचं. आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आज आपण बघतो की सगळ्यात जास्त जगामध्ये जर भारतामध्ये प्रसिद्ध कोण आहे तर शिवाजी महाराजांचं सगळ्यात प्रसिद्ध आहे, ज्यांनी लोकशाहीचा पाया रचला, त्यांनी सर्व धर्म समभावाची एक प्रकारची विचार प्रणाली दिली. म्हणजे त्याला आपण बघतो त्यावेळेला युद्ध हे राजाच व्हायचं, म्हणजे जे हा राजा तो राजा, पण तो कुठल्या धर्माचा असं नव्हतं ते. परंतु त्यातून त्यांनी पहिल्यांदाही सुरुवात केली आणि त्यांच्यावरचं एक चरित्र त्यांनी लिहिलेलं आहे. त्याच्या प्रकाशन समारंभासाठी सर्वजण विशेषतः आलेले आहेत. रमणलाल शाहना दीर्घायुष्य मिळावं, त्याचबरोबर त्यांच्यात अजून लिखाण व्हावं अशी पण अपेक्षा आपण सर्वजण करत आहोत. या ठिकाणी सर्व जे आलेले आहेत त्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक संपवतो. जय जवान. तसेच नितीन सर, सन्माननीय आमदार महेशदादा शिंदे सरांचं आपण स्वागत करावं.
रयत शिक्षण संस्थेचे सन्माननीय चेअरमन साहेब आणि महाराष्ट्र शासनाचे माजी सचिव माननीय चंद्रकांतजी दळवी साहेब यांचं स्वागत हर्ष दावडा यांनी करावं अशी त्यांना विनंती करतो. हर्ष नेहा शहा दावडा यांना विनंती करतो. नेहा मॅडम या, आपण सन्माननीय दळवी साहेबांचं स्वागत करायचं आहे. तसेच रयत विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर मस्के सर आपले आम्ही स्वागत करतो. नितीन सर आपणास विनंती आहे की रयत विद्यापीठाचे हर्ष आणि आपल्या सर्वांना परिचित आहे की शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला उद्याचं काय व्हायचंय हे ठरवत करत असताना ज्या व्यक्तिमत्वाने ग्रामीण भागातून रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून उत्तम शिक्षण संस्कार घेत पुढे आपली वाटचाल आणि स्वतःची अशी एक वेगळी वाट तयार करून या महाराष्ट्राला छत्रपती शिवराया आणि अनेक युगपुरुषांच्या माध्यमातून जो जो विचार ठेवण्याचा प्रयत्न केलाय ते आदरणीय प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांचा सत्कार मी करतोय. हर्ष दावडा आपणास विनंती करतो की हा सत्कार आपण करावा. नितीन बानुगडे पाटील यांचा. आपणास विनंती करतो की आपल्या सातारा जिल्ह्याचे भाजपचे प्रमुख अध्यक्ष आणि तुमच्या आमच्या सर्वांचे स्नेही मार्गदर्शक धैर्यशील दादा यांचा आपण सत्कार करावा. धैर्यशील दादा सत्काराचा स्वीकार करावा. शिक्षण संस्थेचे सन्माननीय सर बी.एन. पवार सर, मूलभूत अपना क्षमा मागून ही सन्माननीय व्यासपीठ आणि आपण सर्व या माझ्या आव्हाना संदर्भात आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात या सर्वांचे आभार मानतो. खरं म्हणजे मी आता बोलण्याच्या परिस्थितीतच नव्हतो, कारण गेल्या 18 दिवसात या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बरीच धावपळ झाली आणि मुळात एक गेल्या 4 महिन्यापासून हार्टचे प्रॉब्लेम आहे. डॉक्टरने एवढं करता दाखवलं नाही की त्यांनी जर सांगितलं 4 महिने विश्रांती घ्या तरी पुस्तकी राहील आणि सगळंच राहील, पण मी तसंच दाबून ते हार्ट तसंच बाजूला ठेवून या ठिकाणी काम करतोय. तेव्हा आज या ठिकाणी आपण 2 वाक्य तरी बोलावी किंवा 2 विचार मांडावे. सुरुवातीला सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातलं नव्हे, भारतातलं नव्हे, सर्व जगात इतिहास सुरू झाल्यापासूनच एकमेव व्यक्तिमत्व आहे. जगाच्या पाठीवर अशा प्रकारचं व्यक्तिमत्व निर्माण झालेलं नाही. शहाजी राजांनी सुरुवातीला त्यांच्या दरबारात शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या दरबाराचं अवलोकन केलं. त्या दरबारामध्ये 60-70 विद्वान होते, कला संगीत नाट्य अशा प्रकारचे विद्वान. तो राज्यकारभार तो दरबार महाराजांनी पाहिला आणि नंतर जिजाऊ मातांनी त्यांची जडणघडण केली.
न्याय, नीती, त्यांनी रामायण वाचलं, महाभारत, या सर्वांचे संस्कार महाराजांच्यावर केले. आणि वयाच्या 15व्या वर्षीच महाराजांनी त्या समाजाची बेबंदशाही, त्या समाजातली अस्वस्थता, अनावस्था, बेबंदशाही, लुटालूट, समाजातलं अस्वास्थ्य, अन्याय हे सर्व पाहिलं. आणि आपण या आपल्या देशाला, आपल्या या विभागाला स्वतंत्र केलं पाहिजे म्हणून एक स्वातंत्र्याची मुहूर्त वेळ होती. सुरुवातीला 10-15 मावळे जमले आणि जे त्या काळात जे देशमुख होते, सगळे पाटील वगैरे, जे जागीरदार, हुकमदार, हे सगळे आदिलशहाचे सेवक होते. आणि त्याच्यामुळं या नवीन 15 वर्षाच्या मुलाला कोण मानणार. परंतु चिकाटीने महाराजांनी आपल्या बोट बोलून ते 12 मावळ, जुन्नर आणि पुणे मावळ हे सगळे एकत्र केले. आणि अनेक किल्ले घ्यायला सुरुवात केल्यानंतर आदिलशहाच्या लक्षात आलं की हा आता विशेष आपल्या प्रदेशावर आक्रमण होतंय. आणि म्हणून त्यांनी अफजल खानला पाठवलं. अफजल खानाबरोबर 35,000 लोक होते आणि आपल्यातले बरेच लोक मराठी त्यांना मिळले होते. आता त्यावेळी एवढं मोठं आक्रमण आलं की राज्य संपणार होतं. सरदारांनी बरोबरच्या सांगितलं आपण तह करू. महाराज म्हणाले तह नाही, तह केला तर प्राणनाश होईल, राज्य जाईल. आपण लढूया, जिंकूया, जिंकलो तर उत्तम. आणि नीती असं सांगते की रणांगणात आपण मिळलो तर आपल्याला गती प्राप्त होईल, असं नीती सांगते. त्याच दरम्यान भवानी मातेनं दर्शन दिलं, स्वप्नात आले आणि दृष्टांत दिला, तुम्ही काळजी करू नको, तुला मी यश देते. शिवाजी महाराज भोळे भाबडे नव्हते. आता भवानी मातेनं दृष्टांत दिला याचा अर्थ आपल्याला विजय निश्चित आहे. त्या भ्रमात ते राहिले नाहीत, ते तयारी केली. आणि जिजामाताला सांगितलं, सगळ्यांना सांगितलं की मी गेलो इथे, मला इथे मरण आलं तर या ठिकाणी जिजाबाई मातेचा मार्गदर्शन आणि संभाजी राजेला गादीवर बसवा. या ठिकाणी एकच तुम्हाला मला सांगायचं आहे की प्रत्येक वेळी मरणाची तयारी करूनच त्यांनी लढाईवर गेली. भीती हा शब्दच त्यांच्या पोटात नव्हता, निर्भयता. आणि मग ते अफजल खानाचं युद्ध त्यांनी जिंकलं आणि इतक्या शिस्ताने जिंकलं, इतक्या चाणक्यनीतीनं, इतक्या हुशारीनं, चातुर्याने जिंकलं. आणि या लढाईत हजारो घोडे, 7 लाख मोहरा, अनेक उंट, अनेक हत्ती, प्रचंड जवाई मिळालं. आणि या लढाईनं अफजल खानाच्या, शिवाजी महाराजांच्या राज्याचा पाया घातला. म्हणजे वतनदार होते, त्यांच्या लक्षात आलं की हा विषय शिवाजी महाराज हा काहीतरी वेगळा आहे. आणि मग त्यांचा दरारा वाढला आणि सगळीकडं एक प्रकारची भीती लोकांच्या मनात, एक महाराजांच्या बद्दलचा एक आदर त्या ठिकाणी तयार झाला. याच्यानंतर त्यांनी, महाराजांनी खूप प्रयत्न केले, अनेक लढायासारख्या चालूच होत्या. आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या लढाया सुरू केल्या, अनेक युद्ध झाली. युद्ध एकही दिवस आयुष्यातला असा नव्हता की युद्ध त्या ठिकाणी होत नव्हते. त्याच्यानंतर शाहिस्ते खानाचं या ठिकाणी आक्रमण झालं. शाहिस्ते खान 3 वर्ष लाल महालात होता पुण्याला, 1 लाख सैन्य त्याच्याबरोबर होतं. आणि 3 वर्ष आता तो त्या पुण्यातून हलायलाच तयार नाही. यावेळी महाराजांनी, कल्पना करा, संपूर्ण 1 लाख लोक आहेत सभोवती, महाराज लालबागमध्ये आहेत महाराज. आणि अशा वेळी 300-400 मावळे घेऊन महाराजांनी त्या शाहिस्ते खानाच्या जाऊन ते शाहिस्ते खानाला मारण्याचा प्रयत्न केला. त्याला वाटलं मेले, त्यांचा
त्यांचा मुलगा, काही माणसं तिथं त्या ठिकाणी मृत्युमुखी पडली. शाहिस्तेखान मेला असतं तर ठीक आहे, पण शाहिस्तेखानाची बोटं तुटली आणि त्याच्यामुळं त्याला आयुष्यभर नामुष्की जीवन जगावं लागलं. हे लक्षात ठेवा की या देशात, महाराष्ट्रात इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज सगळे लोक होते. हे सगळेजण आपापला प्रदेश वाढवायचा प्रयत्न करत होते. या सगळ्या गोष्टींनी या इंग्रजांच्यावर महाराजांचा वचक बसला. या शाहिस्तेखानामुळे एक एवढा मोठा शाहिस्तेखान, त्यानं 65,000 फौज आणली होती, तोफान आणला होता आणि 32 कोटी रुपये युद्ध आला. सामान्य आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचं आगमन झालंय. या काळात महाराजांनी अनेक लोक. बाबाराजी आपणास विनंती, आपण व्यासपीठावर आणि उपस्थितांना विनंती आहे की सन्माननीय शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्वांनी स्वागत करावे अशी मी आपल्याला विनंती करतो. उपस्थितांना विनंती आहे की आपल्याला खूप बैठकीची जागा आहे, आपण कृपया बसून घ्यावं. उपस्थित सर्वांना माझी विनंती, जे बाबाराजांच्या समेत आलेले सर्वच कार्यकर्ते, पदाधिकारी आहेत, आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती. हे पण सभागृहात माझ्या उजव्या बाजूला म्हणजे तुमच्या डाव्या बाजूला भरपूर बैठकीची जागा आहे, कृपया आपण उभं न राहता बसून घ्यावं. आणि ते एकटे आले नाही तर आल्यावर सगळं हे तुमचा जो हॉल आहे तो सगळा भरून टाकला. राजांच्या बरोबर सैन्य असतं आणि सैन्याशिवाय राजा नाही. अशा पद्धतीने या महाराष्ट्रात जे आलेले इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज या सगळ्यांचा त्यांनी वठणीवर आणलं. पोर्तुगीजांनी सांगितलं आमच्याशिवाय समुद्रात कोणी जायचं नाही किंवा आमची परवानगी पाहिजे. महाराजांची त्या पोर्तुगीजांची खोटी बोली इंग्रजांच्या नाकावर टिचून त्या ठिकाणी खंदेरी भेट घेतलं. म्हणजे कुठल्याही यापूर्वी या महाराष्ट्रात, या देशात कोणीही आरमार बांधलं नव्हतं, आरमार तयार केलं नव्हतं. महाराजांचं वैशिष्ट्य हे की त्यांनी आरमार तयार केलं. महाराजांचं प्रेम त्या किल्ल्यावर इतकं होतं की थोडे पैसे आले तरी किल्ला त्या ठिकाणी बांधायचा, डागडुजी करायची आणि मग त्या ठिकाणी किल्ले 200 किल्ले त्यांनी तयार केले. राज्याभिषेक केला आणि राज्याभिषेक केला की त्याच्यामुळे एक अजून वैशिष्ट्य लक्षात ठेवा की ज्या जिजाऊ मातेने आपला मुलगा या ठिकाणी राजा व्हावा अशी जी अपेक्षा केली, जे स्वप्न पाहिलं, ते स्वप्न जिजाऊ मातांना आपल्या डोळ्यासमक्ष पाहता आलं की आपला मुलगा राज्यावर बसला. शिवाजी महाराजांनी बरं वाटलं की आपल्या मातेला आपण राज्यावर बसलेलं पाहिलेलं बघितलं. तेव्हा या दृष्टीने जे जिजाऊ मातांचं स्वप्न होतं की हा देश महाराष्ट्र स्वतंत्र व्हावा, या ठिकाणी शिवाजी राजांचा राज्याभिषेक व्हावा, ते त्यांनी पाहिलं. ज्या शिवाजी महाराजांच्याकडे सुरुवातीला 100 घोडे होते, त्या शिवाजी महाराजांच्याकडे शेवटी 1,20,000 घोडदळ, 1,00,000 पायदळ, 200 किल्ले आणि लहान मोठे 180 जहाजं होती आणि कित्येक कोटी रुपये त्यांच्यावर होते त्या काळात. एका 15 वर्ष म्हणजे आता 10वीतला मुलगा
या 10वीतल्या मुलानं हे स्वप्न पाहिलं आणि हे स्वप्न कसं पुरं केलं, तर याच्या माग एक निष्कलंक चारित्र्य होतं, एक ध्येयवाद होता, एक तत्वज्ञान होतं. कोणताही मोठा माणूस आहे, आज आपण राजकारण बघतोय सगळीकडे, तर राजकारणात तुमचं चारित्र्य, तुमचं व्यक्तिमत्व आणि तुम्हाला एक तत्वज्ञान असावं लागतं, एक विचार असावा लागतो. हा विचार घेऊन महाराज चालले आणि आयुष्यभर त्या आग्र्यातनं जे सुटले, त्या आग्र्याला त्या पेढेत 1000 त्या फौलादकाराची फौज होती आणि रामसिंगाची फौज होती. तुम्ही कल्पना करा की त्या मोगलांच्या ह्याच्यात संपूर्ण मोगलांचं राज्य 1000 लोकांचा पहारा आहे, महाराजात अडकलेले आहेत. दुसरा माणूस असता तर तिथंच तो मेला असता, पण महाराज स्थितप्रज्ञ होते, स्थिरमती होते, स्थिर बुद्धी होती. कसलंही जरी संकट आलं, आणीबाणीचा प्रसंग आला, तरी महाराजांचं चित्त विचलित होत नव्हतं. एखाद्या डोंगरासारखं, मेरू पर्वतासारखं किती वारा आला, तुफान आलं, झंझावात आला, तरी महाराज कधी डबगत नव्हते. वज्रासारखं कठीण मन होतं त्यांचं. असा माणूस जगात झाला नाही. नेपोलियनला शेवटी 6 वर्ष ब्रिटिशांच्या कैदेत राहून तिथंच मृत्यू पावला. नेपोलियनला बाहेर पडता आलं नाही. पण या ठिकाणी अक्कल हुशारी म्हणजे काय, चातुर्य म्हणजे काय, बुद्धिमत्ता म्हणजे काय, दृष्टेपणा म्हणजे काय, आणि मनाचा कणखरपणा, निग्रह, बाणेदारपणा, या सगळ्या गोष्टींची कसोटी या आग्र्याच्या कैदेत लागली. महाराजांनी सगळे गेलेले किल्ले, पुरंदरचे सगळे गेलेले किल्ले परत घेतले. मला या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगायचं आहे, व्यासपीठावरच्या सगळ्या लोकांना, जे जे राजकारणात आहेत, समाजकारणात आहेत, अधिकार पदावर आहेत, त्या सगळ्या लोकांनी हे शिवाजी महाराजांचं चरित्र आपल्या नजरेसमोर ठेवलं पाहिजे. या वर्षी डिपॉझिट गेले चालेल, पुढच्या वर्षी मी हायएस्ट मार्काने निवडून आलो. हे या ठिकाणी एवढे सगळे पुरंदरचे किल्ले गेलेले, सगळं 8 महिन्यात परत सगळे किल्ले गेले. तुमच्याजवळ एक मनाचा निग्रह असला, मनाचा कणखरपणा असला, जिद्द आहे, धाडस आहे, धैर्य आहे, तर गेलेलं सगळं परत आपण मिळवू शकतो. एखाद्या वेळी आपल्याला दिवाळा निघाला, व्यापाराला तोटा आला, एखादा काही वाईट प्रसंग आला, तरी सुद्धा माणसानं त्यावेळी धीर धरायचा असतो, पेशन्स ठेवायचा असतो. हे शिवाजी महाराजांच्या चरित्रावरून आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायचं की जय, पराजय, यश, अपयश हे जगातल्या सर्वांना आहे. पण अशा परिस्थितीत सुद्धा मन खंबीर ठेवून लढायचं असतं. या महाराजांच्याकडे प्रचंड मानसिक बळ होतं, प्रसन्नता होती, आशावाद होता, मनाचा चांगुलपणा होता, मनाचा निर्मळपणा होता, मनाची शुचिता होती, निष्कपटता होती, कुणाचं वैर, हेवा, द्वेष कुणाला येत नाही. त्यांनी सैन्यातल्या सर्व जातीच्या लोकांना, सैन्यात जात, धर्म, वंश काहीही न बघता केवळ त्याची स्वामिनिष्ठा आणि त्याचं कर्तृत्व होऊन चालत गेला. तो मुस्लिम असो, ब्राह्मण असो, वेडर असो, रामोशी असो, कोणी असो, सगळे महाराजांना इक्वल होते, समान होते. जे समानतेचं तत्व आपण बघतो, जे स्वातंत्र्याची घोषणा आपण करतो, ते समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव या सगळ्या गोष्टी महाराजांच्याकडे. तेव्हा त्या ठिकाणी या मावळ्यांनी, या पुस्तकात 2 प्रकरण आहेत. एक मावळे, हे सुरुवातीला एक 5, 50, 100 मावळे घेऊन त्यांनी उभं केलेलं आहे सगळं. या मावळे म्हणजे गरीब होते,
त्यांना काही शस्त्रास्त्र शिकवण्याची नव्हतीच, काही माहितीच नव्हती. पण या सगळ्या ताराणी मालचरी असो, एसाटी कंक असो, या सगळ्या लोकांना, बागी पासरकर असो, या सगळ्या लोकांना त्यांनी तयार केलं आणि सगळ्या लोकांच्या मनात एक सगळे असे सैनिक केले तयार की तो मुरारबाजी असो, जीवा महाला असो, या बागी प्रभू देशपांडे असो, या सगळ्यांनी महाराजांच्या करता जीव प्राणार्पण केलं. महाराज इतके न्यायनिष्ठुर होते की प्रतापराव उजराणी सेनापती बरोबर करण्याला सोडून दिलं. याच्याबद्दल महाराज इतके सांगितलं, तू मला तोंड दाखवू नकोस, त्याला जिल्हा परत आणल्याशिवाय. प्रतापराव उजराणी 6 लोकांच्या बरोबर या ठिकाणी त्याच्या बरोबरकाराच्या 40,000 सहभाग गेले आणि त्या ठिकाणी ते संपले. तेव्हा या ठिकाणी आपण हे सगळ्यात लक्षात ठेवायचं आहे की महाराजांनी शिस्त, धैर्य, धाडस, निर्भयपणा, चातुर्य, धडाडी या सगळ्या गोष्टींच्यावर हे यश मिळवलं. महाराजांच्या व्यक्तिमत्वात ज्ञानेश्वर होते, तुकाराम होते, रामचंद्र प्रभू होते आणि भगवान श्रीकृष्ण होते. भगवान कृष्ण जसा पूर्ण पुरुष होता तसेच महाराज पूर्ण पुरुष होते. तेव्हा अशा तऱ्हेने आता ही ब्रिटिशांची वागणूक त्यांनी आपल्याला दिली की वागणूक कोणाची आपली आहे कुठे इंग्लंडमध्ये, तुम्हाला कायमची द्यायला तयार आहेत का? नाही. तेव्हा इतिहास असा जपायचा असतो. तेव्हा आपण हे जे शिवचरित्र आहे हे जगाच्या पाठीवर जग बसल्यास असं व्यक्तिमत्व झालं नाही, एकमेव आणि एकमेव. तेव्हा आपण सगळ्यांनी या पुस्तकातून या शिवाजी महाराजांचं उपदेश, त्यांचं मार्गदर्शन, त्यांचं व्यक्तित्व पाहावं आणि आपल्या जीवनाचा यश मिळवावं एवढी विनंती करून आणि आपण सर्वांचं या ठिकाणी आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. जय जय महाराज. अंश या ठिकाणी आपण बघतोय. आपण सर्वांनी ओव्हरऑल काळाच्या गजरामध्ये महाराजांना मानवंदना देऊया अशी आपल्याला विनंती करतो. इतकं उत्तम पुस्तक संपादित केलेलं ही ग्रंथ संपदा आहे आणि हा ठेवा महाराष्ट्राचा आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असावा अशीच या निमित्ताने आपल्याला शासनाची विनंती आहे. सलामी छत्रपती शिवाजी महाराज एक युग प्रवर्तक सेनानी हे जे पुस्तक वयाच्या 90व्या वर्षी लिहिलं, त्या पुस्तकाचं प्रकाशन त्याच्या 91व्या वर्षामध्ये होत आहे. सणाचा 17 ऑगस्ट 34 हा त्यांचा जन्मदिन आहे आणि आज आपण 19 ऑगस्ट 2024 रोजी 2च दिवस झाले त्यांचे 91 वर्षामध्ये पदार्पण होऊन. सर आपल्याला आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने लाख शुभेच्छा आमच्या सर्वांच्या वतीनं. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित आहेत प्रमुख पाहुणे म्हणून माननीय आमदार श्रीमंत शिवेंद्र सिंहजी राजे भोसले. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित माजी खासदार आणखी सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल माननीय श्रीनिवास पाटील साहेब, खटाव कोरेगाव मतदारसंघाचे आमदार माननीय श्री महेश दादा शिंदे साहेब, या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले कर्मवीर भाऊ पाटील विद्यापीठाचे नूतन कुलगुरू श्री ज्ञानेश्वर मस्के, त्याचप्रमाणे शिक्षण संस्थेचे सहसचिव श्री शिवलिंग मेनगुदळे, आणखी BN पवार, तसेच नितीन बागुडे पाटील, LBS कॉलेजचे प्राचार्य श्री शेजवळ सर, तसेच या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत श्रीमती चेतना माजगावकरजी, आणखी शिरीष आपण या ठिकाणी प्रास्ताविक केला. आपण सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खूप अभिमानाची गोष्ट आहे. या पुस्तकाचं एक पहिलं वैशिष्ट्य मला जे दिसतं की महाराजांच्यावर अनेक ग्रंथसंपदा या राज्यामध्ये देशभरामध्ये निर्माण झालेली आहे. छत्रपतींची गादी महाराष्ट्रामध्ये साताऱ्यामध्ये आहे आणि हे पुस्तक एका अस्सल सातारकरांनी लिहिलं आहे, ते प्राचार्य रमालाल शहा यांनी. एक छत्रपतींच्या गादीचा वारसा जिल्हा आहे तिथल्या आचार्याने हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि म्हणून हे पुस्तक इतर पुस्तकांच्या पेक्षा वेगळं आहे. आपण सगळ्यांना मगाची माहिती दिली शिरीष
साहेबांनी की सरांचा सगळा जीवनपट त्यांनी आपल्यासमोर दाखवला. प्राचार्य म्हणून सरांची सेवानिवृत्ती झाली. 37 वर्ष त्यांनी प्राध्यापक आणि प्राचार्य म्हणून काम केलं. आमच्या खटाव तालुक्यामध्ये खटावमध्ये शिक्षण प्रसारक संस्था स्थापन करण्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतला आणि त्याच संस्थेचं शहाजीराजे महाविद्यालय, जे पूर्वी यशवंतराव चव्हाण महाविद्यालय म्हणून प्रसिद्ध होतं, तिथे सर प्राध्यापक राहिले, तिथंच प्राचार्य राहिले आणि तिथं सेवानिवृत्त झाले. आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या सेकंड इनिंगला सुरुवात केली साताऱ्यामध्ये शिफ्ट होऊन. आणि मग त्या कालावधीमध्ये त्यांनी राष्ट्रीय सेवा दलामध्ये हरिजन शाखेत संघटक म्हणून त्यांनी काम केलं. अनेक वर्षामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये काम केल्यानंतर त्यांनी मोर्चा वळवला तो ज्योतिषशास्त्राकडे. आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये ज्योतिषी शास्त्रामध्ये सर्वात पारंगत आणि ज्येष्ठ म्हणून जर का कोण असतील तर प्राध्यापक रमणलाल शहा सर आहेत, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि रमणलाल शहा सरांनी अनेकांच्या बाबतीमध्ये काही प्रिडिक्शन्स केलेले आहेत ज्योतिष शास्त्राच्या आधाराने, ते अनेक लोकांच्या बाबतीमध्ये खरे ठरलेले आहेत. अनेक दैनिकामधून, अनेक दिवाळी अंकामधून, आणखी नियतकालिकामधून त्यांनी भविष्यविषयक आणि ज्योतिष शास्त्र विषयाबद्दल संशोधनात्मक लेख सरांनी लिहिलेले आहेत. आपल्या सगळ्यांना कल्पना असायला पाहिजे की ते व्यासपीठावर आमच्या कर्मवीर भाऊराव विद्यापीठाचे कुलगुरू आहेत, पण प्राचार्य रमणलाल शहा सर हे वराह मिहिर ज्योतिष विद्यापीठ पुणे इथं कुलगुरू म्हणून सरांनी काम केलेलं आहे. हे पण आपल्या सगळ्यांना माहिती असण्याची आवश्यक आहे. अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत. शाहू मोडक पुरस्कार अतिशय मानाचा पुरस्कार दिला जातो. त्याचप्रमाणे त्यांना मंदाश्री पुरस्कार आणि जीवनगौरव पुरस्काराने सुद्धा त्यांना गौरवण्यात आलेला आहे. सरांनी पुस्तकं किती विषयावर लिहिलेली आहे, म्हणजे विषयाचं जर का व्हेरिएशन पाहिलं तर सरांच्या जीवनाचा तिसरा टप्पा जो आहे, म्हणजे पहिला ते शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी पराकोटीचं योगदान दिलं, ज्योतिषशास्त्रामध्ये त्यांनी पराकोटीचं यश प्राप्त केलं, उंची प्राप्त केली. आणि वयाच्या 80व्या वर्षानंतर ते महाराष्ट्रातल्या सगळ्या महानुभवांच्यावर लिहायला त्यांनी सुरुवात केली. त्यांच्या जीवनावर संशोधनाला सुरुवात केली. आपल्याला आश्चर्य वाटेल की एकाच वेळेला रमणलाल शहा सर, शाहू फुले आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर गेल्या 3 वर्षापासून लिखाण करत आहेत. 2च महिन्यापूर्वी त्यांचं एक पुस्तक प्रकाशित झालंय, शाहू फुले आंबेडकर. आणि एकाच पुस्तकामध्ये आतापर्यंत तरी त्या तिन्ही महानुभावांच्या बद्दल एकाच पुस्तकामध्ये आपल्याला कुठेही बाहेर मिळणार नाही. म्हणजे आंबेडकरांचा अभ्यास करायचा असेल किंवा जर का शाहू छत्रपतींचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला अनेक पुस्तकांचा संदर्भ घ्यावा लागेल, किंवा एकाच पुस्तकामध्ये 500-500 पानाची पुस्तकं आपल्याला वाचावं लागतील तरी आपल्याला त्यांचं जीवनचरित्र करणं अवघड जातं. एकाच पुस्तकामध्ये कुठल्याही साध्याच्या साध्या नागरिकाला सुद्धा समजेल इतक्या साध्या भाषेमध्ये शाहू फुले आंबेडकर एकाच पुस्तकामध्ये त्यांनी इतकं अप्रतिमपणे लिहिलेलं आहे. आणि ज्या पुस्तकाचं आताच आपण सगळ्यांनी इथं प्रकाशन केलं, ते पुस्तक जर का आपण चाललं तर त्याच्यामध्ये आपल्याला कवित्व फारसं पाहायला मिळणार नाही. इतक्या घटनाक्रमानं भरलेलं हे पुस्तक आहे की त्याच्यामध्ये नुसते आपण उपशीर्षाने पाहिले तरी आपल्या लक्षात येईल की आपण या पुस्तकाच्या आणि महाराजांच्या कुठल्या जीवनाच्या कालखंडामध्ये आपण जात आहोत आणि प्रवेश करत आहोत हे आपल्याला याच्यामधून कळतं. सरांनी 13 पुस्तकं आतापर्यंत लिहिलेली आहे आणि एक प्रवास ज्ञात अज्ञाताचा त्याचे 4 खंड त्यांनी लिहिलेले आहेत. आणि ज्योतिष विश्व या विषयावर त्यांनी 3 खंड लिहिलेले आहेत. म्हणजे खंड जर का मोजले तर त्यांनी आतापर्यंत 12 पुस्तकं लिहिली विविध विषयावर. आणि आज आपण त्यांचं 18वं पुस्तक प्रसिद्ध करतोय असं म्हटलं तर चालेल. छत्रपती शिवाजी महाराज युग प्रवर्तक सेनानी या नावानं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल मगाशी सरांनी आणखी शिरीष चिटणीस यांनी अतिशय थोड्या शब्दामध्ये खूप छान पैकी या ठिकाणी माहिती दिली. सरांनी सांगितलं की बसून बोलावं की उभं राहून बोलावं, आणि असं वाटलं होतं की आता सर कसे बोलतील, परंतु पुस्तकाचा संपूर्ण पट त्यांनी उभं राहून या ठिकाणी अतिशय व्यवस्थित खंड मांडलं. अतिशय उत्तम सर शारीरिकदृष्ट्या सुद्धा आपण आहात. आपलं पेसमेकर उत्तम चालतं हे स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही निश्चित राहा आणि पुढचा एखादं पुस्तक लिखाणाचा कार्यक्रमाला तुम्ही सुरुवात करावी असं मला मनापासून वाटतं.
सरांनी जे पुस्तक लिहिलं आहे ते छत्रपती शिवरायांच्या जीवन कार्याचे अत्यंत साध्या सरळ आणखी सुलभ भाषेमध्ये मांडणी केलेले आहे. समजायला अत्यंत सोपं, खूप छान पद्धतीने लिहिलेलं, सामान्य माणूस विद्यार्थ्यांच्या पासून सामान्य नागरिकापर्यंत कुणीही अतिशय चांगल्या पद्धतीने वाचू शकतं. शिवरायापूर्वीचा महाराष्ट्र, प्रशासन व्यवस्था, शिवाजी महाराजांचे आदर्श प्रशासन, धार्मिक व ऐतिहासिक परंपरा, भोसले कुळ, महाराजांचे बालपण, स्वराज्याच्या उभारणीचे सारे तपशील, शिवरायांच्या आयुष्यातील लढाया, नाट्य प्रसंग, या सगळ्या घटनांची इतकी वेगवान माहिती, वेगवान हा शब्द मुद्दाम वापरतो, एका परिसरामध्ये एका घटनेचा त्यांनी त्याच्यामध्ये परामर्श घेतला असल्यामुळं खूप वेगानं आपण महाराजांचं चरित्र याच्यामधून पाहू शकतो. शिवरायांचे आरमार, राजनीती, महाराजांचे व्यक्तिमत्व आणि जीवन कार्य याचा सरांनी खूप बारकाव्यानं खोला जाऊन या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे. महत्वाचं म्हणजे शहाजीराजे जिजाऊ यांनी शिवरायांची केलेली जडणघडण, जावळीचा विजय, अफजल खानाचा वध, शाहिस्ते खानाचा छापा, सुरतेची लूट, आग्रा भेट आणि राज्याभिषेक, हे सगळेच पट एका सलग पद्धतीने त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे. शिवचरित्रामध्ये महत्वाच्या घटनावर त्यांनी त्या ठिकाणी स्वतःच असं एक वेगळं भाष्य केलेलं आहे. त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे राज्याभिषेकाचं महत्व स्पष्ट करताना शास्त्र असं म्हणतात की शिवाजीराजे हे एकच पुरुष असे झाले आहेत की त्यांनी सर्व मुस्लिम राज्यकर्त्यांच्या, धर्माभिमान्यांच्या जुलमी बळाला न जुमानता एक हिंदू राज्य औरंगजेबासारख्या सर्व दृष्टीने कार्यक्षम आणि प्रबळ बादशाह अधिकारावर असताना केलं आहे. हे त्याचं महाराजांचं वैशिष्ट्य आहे. आणि मग असे सांगितलं की 10-15 मावळ्यांना घेऊन सुरुवात केली आणि राज्याभिषेक करून एक स्वराज्य स्थापन केलं. इथपर्यंत त्यांचा प्रवास त्यांनी या ठिकाणी खूप छान पद्धतीने मांडला आहे. जिजाऊ साहेबांच्या स्वभावाचं वर्णन करताना प्राचार्य शहासर असं म्हणतात की जिजाऊबाई साहेब अधिक जागरूक, सावध होत्या, विवेकी होत्या, संयमी होत्या. त्यांनी शिवाजी महाराजांचे अत्यंत निष्ठेने व निग्रहाने अष्टपैलू असे व्यक्तिमत्व घडविले. त्यांना स्वतःला सर्व प्रकारचे लष्करी शिक्षण प्राप्त झाले होते. त्यामुळे शिवाजी राजांना त्यांच्या देखरेखीखाली लष्करी शिक्षण देण्यात त्या यशस्वी झाल्या आणि त्याचमुळं शिवराया घडले आहेत असं त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. आपल्या देशातल्या अनेकांनी शिवाजी महाराजांच्या बद्दल खूप मोठ्या प्रमाणावर भाष्य केलं आहे, त्यांच्या व्यक्तिमत्वावर, कर्तृत्वावर. परंतु इतिहास प्रसिद्ध नसलेल्या छोट्या मोठ्या दुर्लक्षित मोहिमांची आणि आग्र्याहून सुटकेनंतर स्वराज्य वाढवण्यासाठी शिवरायांनी केलेल्या प्रयत्नांची खूप छानपैकी दखल महाराजांनी या म्हणजे सरांनी याच्यामध्ये घेतलेली आहे. उदाहरण दाखल तर उमराणीची लढाई या संदर्भामध्ये तरी खेळीस्कंदरी या विजापुरी कवीने दखनी भाषेत दिलेलं काव्य महाराजांच्यावरचं सुद्धा आपल्याला त्याचा उल्लेख सुद्धा या आपल्याला प्रकरणामध्ये पाहायला मिळतो. परकीय सत्ता आणि हिंदी स्वराज्य यांच्यातल्या संघर्षाचे तपशीलवार वर्णन सरांनी इथे मांडलेलं आहे. उदाहरणार्थ हिंदवी स्वराज्य आणि ब्रिटिश, हिंदवी स्वराज्य आणखी डच, हिंदवी स्वराज्य आणखी सिद्धी, अशा वेगळा पट या ठिकाणी त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराजांच्या आरमार प्रेम आणि ती मुलखू शिस्त शाहसरांनी त्याच्या लेखनाच्या नेमक्या शिस्तीत या ठिकाणी मांडलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात पाश्चात्यांच्या प्रतिक्रिया सदर ग्रंथामध्ये घोषणा व अशा प्रकारची. उदाहरणार्थ डच गव्हर्नर जनरल यांनी दिलेली प्रतिक्रिया जी पूर्णपणे या पुस्तकामध्ये नमूद केलेली आहे ती अतिशय महत्वाची आहे. मावळे जेवढे म्हणून काही होते त्याच्यात ते ज्यांनी खूप प्राणपणानं महाराजांच्यासाठी लढले, जिंकले आणि युद्ध देशामध्ये मावळ्यांचे स्वराज्यातील योगदान स्पष्ट करताना प्राचार्य रमणलाल सर असं म्हणतात की कान्होजी जेधे, वीर शिवा काशी, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी, तानाजी मालुसरे, सरसेनापती प्रतापराव गुजर, सरसेनापती हमीरराव मोहिते, बाजी पासलकर, हिरोजी फर्दम, मदारी मेहतर, अशा कालानुक्रमानं याची मांडणी या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. जगातील इतिहासात छत्रपती शिवरायांचे स्थान काय आहे याचं खूप छान विश्लेषण सरांनी या पुस्तकामध्ये केलेलं आहे. सर बोलताना नेहमी सांगतात पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख नाही केलेला, परंतु जगातले सर्वश्रेष्ठ राजापैकी छत्रपती शिवाजीराजे होते. पण त्यांच्यावर ज्या पद्धतीचं लिखाण व्हायला पाहिजे, इतिहासानं आणखी लेखकांनी आणखी साहित्यिकांनी शिवाजी महाराजांच्यावर अन्यायच केला
त्यांच्या उंचीला तितकी प्रतिसाद दिला गेला नाही, दाद दिली गेली नाही. आपल्या राज्यामध्ये देशामध्ये सुद्धा शिक्षणामध्ये पुस्तकाने व्यक्त केले आहे. ते असं म्हणतात की नेपोलियन बोनापार्टवर 1 लाखापेक्षा जास्त ग्रंथ आणि साहित्य जगभरामध्ये निर्माण झालेलं आहे. नेपोलियन बोनापार्टपेक्षा शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य अतिशय उंचीचं होतं. पण तरीही नेपोलियन बोनापार्टच्या बाबतीमध्ये जगभरामध्ये जेवढं नाव झालं त्याचं तितकं नाव या मोठ्या राज्याचं जगभरामध्ये झालं नाही. या देशभरामध्ये सुद्धा महाराष्ट्रात पलीकडे झालं, परंतु सर्वसामान्य भारतीयाच्या पर्यंत पोहोचलं असं वाटत नाही. अशा परिस्थितीमध्ये रमणलाल शाह सरांनी हे पुस्तक व्हायच्या 90व्या वर्षी देऊन 91व्या वर्षी प्रसिद्ध केलं. म्हणून सरांना आपण सगळ्यांनी म्हणून टाळ्या वाजून त्यांना मनापासून धन्यवाद केला. त्यांनी भरून काढायचा प्रयत्न केला आणि म्हणून सर आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. व्यासपीठावरच्या सगळ्यांना आणि आपल्या सर्वांना नमस्कार करून माझं आपल्याला भाषण पाहतो. जय जय महाराज. सर यानंतर माननीय नितीन बानवडे पाटील सर आपणास विनंती करेन. नितीन बानवडे पाटील सर आपणास विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. नितीन बानवडे पाटील. अनुभव समृद्ध व्यासंगी आणि सिद्धास्त लेखक प्राचार्य रमणलाल शहा यांचा शिवचरित्रावरचा हा पहिलाच ग्रंथ. पहिलाच ग्रंथ म्हणायचे एवढ्यासाठी की याच्यानंतर शिवचरित्रावरचे त्यांचे अनेक ग्रंथ येतील. कारण इथून पुढचं आयुष्य फक्त शिवचरित्रासाठीच खर्चित होणार हे त्यांचे उद्गाट्याची साक्ष आहे. वयाच्या 89व्या वर्षी भगवान श्रीकृष्ण कुरुक्षेत्रावरच्या महाभारतीय युद्धामध्ये सामील झाले होते. भगवान श्रीकृष्णांचं वय 125 वर्ष. वयाच्या 90मध्ये प्राचार्य रमणलाल शहा शिवचरित्राला हात घालतात आणि शिवचरित्रावरचा एक देवना ग्रंथ साकार करतात की खरं तर सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट आहे. तितकीच ती अशक्य वाटणारी सुद्धा गोष्ट आहे. ओघवती भाषा शिवचरित्र जन्मापासून ते महाराजांच्या मृत्यूपर्यंतचा समग्र ऐतिहासिक आढावा. खरं तर सणावया झालेल्या घटना मांडणं म्हणजे इतिहासाची रचना करणं म्हणजे त्यामध्ये असलेल्या मूल्यांना, तत्वांना, गुणांना शब्दबद्ध करत पुढच्या पिढीला संपन्न वारसा निर्माण करून देणं याचा अर्थ खऱ्या अर्थानं शिवचरित्र लिहिणं. प्राचार्य रमणलाल शहाने लिहिलेलं हे शिवचरित्र आपण वाचलं तर खऱ्या अर्थानं सोप्या साध्या शब्दामध्ये संपूर्ण शिवचरित्र आपल्याला याच्यामध्ये पाहता येईल. इतिहास अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या व्यासंगाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या संशोधनाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या प्रेरणेचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या चेतनेचा विषय आहे. इतिहास काही घडवण्याचा, काही घडवू पाहण्याचा, काही करण्याचा, काही करू पाहण्याचा आशय आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही. तर स्वामी विवेकानंद असं सांगतात जी माणसं इतिहासाच्या कुशीत राहतात तीच माणसं भविष्य काळ घडवू शकतात. खरं तर हा इतिहास नव्या पिढीच्या हाती देणं ही तुमची माझी सगळ्यात महत्वाची गरज आहे. पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा केलं. हे स्वराज्य तलवारीच्या पाक्यावर नव्हे तर कौतुकाच्या थाप्यावर उभा राहिलं. ही कौतुकाची थाप नेमकी मिळाली तरी कशी? ही माणसांची मन घडवून त्या मनामध्ये स्वराज्य मंत्र पेरून निष्ठेची मांद्याळी उभा करून स्वतःची भूमी पारतंत्र्याच्या झोपडातून मुक्त करण्यासाठी आवश्यक तो आत्मविश्वास देऊन छत्रपतींनी प्रेरक म्हणून हे सगळं कार्य केलं आणि त्याच्यातून हे स्वराज्य उभा राहिलं. पराभव पहिल्यांदा रणात होत नाही, पराभव पहिल्यांदा मनात होतो. जी माणसं मनानं पराभूत असतात ते रणात जिंकूच शकत नाही आणि जी माणसं मनानं जिंकलेली असतात ते रणात पराभूतच होऊ शकत नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. स्वराज्याचं रण जिंकण्यासाठी स्वराज्यातील प्रत्येकाचं आधी मन घडणं महत्वाचं होतं. म्हणून महासाहेब जिजाऊनी पुण्यात आल्यावर पहिली कृती जर काय केली असेल तर त्या आळंदीला गेल्या
ज्ञानेश्वरांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला आणि ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी परत लोकमानसांपर्यंत पोहोचवली. मासाहेब जिजाऊ देहूला गेल्या, जगद्गुरु तुकोबरायांची भेट घेतली. आपण लोकमानसांच्या मनपरिवर्तनासाठी कार्य करता आहातच, पण आता स्वराज्य निर्मितीसाठी माणसं उभा करण्यासाठी कार्य करा. आणि जगद्गुरु तुकारामांनी मग पाईकाचे अभंग लिहिले आणि त्या पाईकाच्या अभंगातून स्वराज्याचे नाईक उभारले. मन घडवण्याचं काम हे साहित्य करतं, मन घडवण्याचं काम हे ग्रंथच करतं. त्यामुळे उद्याची पिढी घडवण्याचं कार्य प्राचार्य रमणलाल शहा यांच्या या शिवचरित्रावरच्या ग्रंथानं होईल. ही सगळ्यात महत्वाची वस्तू. एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य घडवत होते, एका हातात त्यांनी तलवार जरूर घेतली होती, पण त्याचवेळी दुसऱ्या हातात त्यांनी लेखणी सोडली नव्हती. हे पहिलं आपण लक्षात ठेवायला हवं. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः लिहिलेले अभंग आता उपलब्ध झाले, तेही आपण कधीतरी एकदा वाचायला हवेत. खरं तर आपल्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या राष्ट्राचं फक्त राजकीय नव्हे, सामाजिक नव्हे, तर सांस्कृतिक विश्व सुद्धा समृद्ध केलंय. ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे. कवी परमानंदांना त्यांनी स्वराज्याचं चरित्र लिहायला सांगितलंच, पण गनिमी काव्याच्या युद्धतंत्रावर सुद्धा ग्रंथ लिहा असं महाराजांनी स्वतः त्यांना सांगितलं. रघुनाथ पंडितांकडून त्यांनी राज्यव्यवहार कोशाची निर्मिती करून घेतली. रघुनाथ पंडितांकडूनची राज्य व्यवहार कोशम म्हणजे मराठीतला पहिला शब्दकोश निर्माण करायचं श्रेय हे छत्रपती शिवाजी महाराजांकडे जातं. हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. अवकाशशास्त्रावर, ग्रहगोल शास्त्रावर सगळ्यात जास्त ग्रंथ हे छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहून घेतले. बालशास्त्री संगमेश्वरकर यांच्याकडनं अवकाशशास्त्रावरचे अनेक ग्रंथ त्यांनी लिहून घेतले. खरं तर असे अनेक ग्रंथांची निर्मिती महाराजांनी इथं करून घेतली. दादा भट्ट राज्याभिषेकाला आले आणि महाराजांनी त्यांना सांगितलं, आलाचा हात तर ग्रंथ निर्मिती करा. आणि इथल्या मुक्कामात दादा भट्टांनी समय नाही नावाचा ग्रंथ लिहिला, राज्याभिषेक प्रयोग नावाचा ग्रंथ लिहिला आणि यातला एक ग्रंथ दादा भट्टांनी छत्रपती संभाजी महाराजांना अर्पण केला, समय नाही नावाचा. रायगडावर महाराजांनी विवेक सभा उभारली होती. म्हणजे आताच्या भाषेत त्याला आम्ही डिबेटिंग क्लब असं म्हणतो. म्हणजे जगभराचे विद्वान तिथे यायचे आणि महाराज या सगळ्या स्वराज्याच्या धर्तुमीतून जगभराच्या विद्वानांशी तिथं संवाद साधायचे आणि मग जगभराच्या सगळ्या घडामोडीचं ज्ञान त्यांना तिथं व्हायचं. असं कुठलंही क्षेत्र नाही, असा कुठला प्रांत नाही, असं कुठलं शास्त्र नाही ज्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास नाही. याच विवेक सभेमध्ये महाराजांनी दादा भट्टांना सांगितलं, आद्यशंकराचार्य, कुमारील भट्ट आणि मंडल मिश्र यांचा अद्वैतावर जो वादविवाद झाला, दादा भट्टची त्याची संहिता तयार करायची राहिली. ती संहिता ग्रंथ रूपाने आपण पूर्ण करावी अशी आमची इच्छा आहे. म्हणजे महाराजांना शंकराचार्य माहिती आहे, महाराजांना कुमारील भट्ट माहिती आहे, महाराजांना मंडल मिश्र माहिती आहे. त्यांचा अद्वैतावर जो वादविवाद झाला तो महाराजांना माहिती आहे. उद्याच्या पिढ्यांपुढे ही संहिता केली पाहिजे, हे ज्ञान गेलं पाहिजे असं महाराजांना वाटून महाराज सांगतात, दादा भट्टांना ग्रंथ लिहा. म्हणजे महाराजांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये प्रचंड ग्रंथांची निर्मिती केली. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. सुरुवातीवर महाराजांनी छापा मारला, महाराज इंग्रजांच्या वखारीमध्ये गेले. आता तिथं शोधावं काय, सोनं नाणं संपत्ती. पण जिज्ञासू महाराजांची नजर वेगळ्याच कारणासाठी फिरत होती. हे इंग्रज सुधारले, पुढारले, इथं काहीतरी वेगळं असणार. आणि अचानक एका कोपऱ्यामध्ये महाराजांना कसलं तरी यंत्र सापडलं. महाराजांनी तत्काळ ते उचललं आणि सोबत आणलं. यंत्र सोबत आणलं खरं, पण यंत्र कशाचं आहे तेच कळेना. जिज्ञासाठी केलं. महाराजांनी पुन्हा सुरतकर इंग्रजांना पत्र लिहिलं, ते परवा आम्ही छापा टाकलेला तुमच्यावर, आणलंय तुमचं यंत्र उचला, पण कशाच आहे सांगता का? नाही सांगितलं इंग्रजांनी. महाराजांनी शोध घेतला, हे यंत्र कशाचं आहे. आणि महाराजांच्या लक्षात आलं हे छापाई करायचं यंत्र आहे. उत्तम उत्तम, हे यंत्र चालू व्हायला पाहिजे. ग्रंथ छापता येतील, ज्ञान प्रवाहित करता येईल. हे ग्रंथ, हे यंत्र चालू व्हायला पाहिजे. महाराजांनी पुन्हा इंग्रजांना पत्र पाठवलं. ते छापाई यंत्र चालू करणारा कोणी माणूस पाठवता का? नाही पाठवलं इंग्रजांनी. महाराजांनी ते यंत्र रायगडावर आणलं. त्याला लिहिता मंडप असं म्हटलं जायचं. दुर्दैवानं रायगडावर ते यंत्र चालू करता नाही आलं. महाराजांनी परत ते छापा यंत्र सुरतेच्या भीमजी पारेख नावाच्या माणसाला दिलं आणि सांगितलं हे यंत्र सुरू करा, छापाई करा, सुरू करा. आणि सुरतेच्या भीमजी पारेख यांनी महाराजांनी दिलेलं ते छापा यंत्र सुरू केलं आणि हिंदुस्थानातला पहिला छापखाना सुरतमध्ये चालू झाला, ज्याचं नाव होतं श्री शिवाजी छापखाना. भारतीय छापाई कलेचे
जनक म्हणून सुद्धा आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघावं लागतं. ज्ञान प्रवाहित झालं पाहिजे, ग्रंथ छापले पाहिजे, ते लोकांपर्यंत गेले पाहिजेत. हे महाराजांना किती वाटतंय. महाराजांनी स्वतःचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज त्यांना तसंच घडवलं. किती भाषा येत असतील संभाजी महाराजांना? 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, 6 नाही, 7 नाही, 8 नाही, 9 नाही, 10 नाही, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 किती भाषा. मराठी येते, हिंदी येते, उर्दू येते, कन्नड येते, तमिळ येते, हिब्रू येते, पाली येते, संस्कृत येते. एवढंच नाही, ग्रीक येते, लॅटिन येते. आणि महाराजांच्या राज्याभिषेकाला आलेला हेनरी ऑब्जेक्ट सांगतो, या छोट्या युवराजांनी माझ्याशी इंग्रजीतून संवाद साधला. संभाजी महाराजांना इंग्रजी सुद्धा येते. या भाषा नुसत्या येतच नाहीये, या अनेक भाषांमधून संभाजी महाराजांनी काही ग्रंथ लिहिले. राजकारणावरचा बुधभूषणम नावाचा ग्रंथ संभाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी संस्कृतमधून लिहिलाय. या बुधभूषणम ग्रंथाची सुरुवात करताना संभाजी महाराज श्री गणेशाचं वर्णन करताना लिहितात. पद पदम पत्र सवचरणाच्या गजविखाना पदरा वगैरे ना विललित कविरा उदर लंबित विशाल वर बुद्धिर्गती मुंडी करत येत चारी फल एक दंतर सुंड लवधारी जात सकल बल. वयाच्या 14व्या वर्षी संभाजी राजांनी श्री गणेशाचं संस्कृत मधून लिहिलेलं होतं. नखशिका नावाचा ग्रंथ संभाजी महाराजांनी लिहिला. नायिका भेद नावाचा ग्रंथ संभाजी महाराजांनी लिहिलाय. किती ग्रंथांची निर्मिती झाली महाराजांच्या काळात. मन घडली कशी, माणसं स्वराज्यासाठी लढायला मरायला तयार झाली कशी, तर या साहित्यातून, या संस्कारातून, या विचारातून मला प्राचार्य रमणलाल शहांचं काम का महत्वाचं वाटतं. 350 वर्षापूर्वी स्वराज्य निर्माण करण्यासाठी जे पहिलं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं, तेच काम उद्याचं स्वातंत्र्य आणि स्वराज्य टिकवण्यासाठी प्राचार्य साहेब तुम्ही उद्याच्या पिढीसाठी हे शिवचरित्राचं पुस्तक, हा ग्रंथ लिहून केलंय. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज अद्भुत, असामान्य आणि अलौकिक, युगप्रवर्तक, एवढा अफाट कार्य आहे. कुठलं क्षेत्र असं आहे की ज्या क्षेत्रामध्ये शिवाजी महाराजांचा वावर नाही, त्या क्षेत्रामध्ये शिवरायांनी सर्वोत्तम कामगिरी केली नाही. खरं तर या सगळ्या पाठीमागं महाराजांकडे नेमकं होतं तरी काय. ॲबे करे नावाचा एक फ्रेंच प्रवासी चौलला उतरला. त्याला राजापूरच्या बंदरात जायचं होतं. एक काळ असा होता की देश आमचा, समुद्र आमचा, पण समुद्रात आम्ही जायचं म्हटलं तर आम्हाला पोर्तुगीजांची परवानगी घ्यावी लागायची. महाराजांनी काळ असा बदलला की आता आपल्याला त्यांची नव्हे, त्यांना महाराजांची परवानगी घ्यावी लागायची. हा ॲबेकरे चौलच्या कर्ल्यात महाराजांच्या अधिकाऱ्याकडे परवाना घ्यायला पोहोचला. पण मुळात ही माणसंच इतकी जिज्ञासू नाही. खरं सांगू म्हणजे आपल्याबद्दल जेवढा अभ्यास नाही तेवढा आपल्याबद्दल परकीयांचा अभ्यास आहे. 179 इंग्रज फक्त पहिल्यांदा भारतात उतरले. त्यांनी पहिलं काय केलं असेल, त्यांनी पहिल्यांदा भारताचा आणि भारतीय लोकांचा अभ्यास केला आणि त्याच्या लक्षात आलं यांच्यावर राज्य करणं सोपं आहे. मग 1000 आले, मग 1,00,000 झाले आणि 1,00,000 इंग्रजांनी 30 कोटी भारतीयांवर 150 वर्ष राज्य केले. कारण काय? जिज्ञासा आणि अभ्यास. त्या जिज्ञासेतनं चर्चा करण्याच्या महाराजांच्या अधिकाराला विचारतोय, तुमच्या महाराजांचं सैन्य कमी, तुमच्या महाराजांचं सामर्थ्य कमी, तुमच्या महाराजांकडे संपत्ती कमी, पण तरी तुमचे महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी होत आहे. तुमच्या महाराजांच्या यशाचं कारण काय? आणि चौच्या कल्यातला महाराजांचा अधिकारी सांगतोय, आमच्या महाराजांच्या यशाचं एकच कारण, अभ्यास, प्रचंड अभ्यास. आमच्या महाराजांचा सगळ्या क्षेत्रापर्यंतचा अभ्यास आहे. इतिहास तोंडपाठ आहे, भूगोल जणू नजरेत साठवलाय, राज्यशास्त्र, धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र महाराजांना सारा ज्ञात आहे. हा अभ्यास हेच आमच्या महाराजांच्या यशाचं कारण आहे. खरं तर शिवचरित्र ही माणसं घडवण्याचं चालतं बोलतं विद्यापीठ आहे. जो शिवचरित्र वाचेल तो घडेलच. प्राचार्य रमणलाल शहानी आज ते विद्यापीठच या ग्रंथाच्या रूपाने सगळ्यांसाठी खुलं करून ठेवलंय. ज्याला घडायचं आहे त्यांनी हे शिवचरित्र वाचावं बस. पण हे सगळं कशासाठी करत होते महाराज? ॲबेकरेनं महाराज साहेब दुसरा प्रश्न विचारला, तुमचे महाराज हे सगळं करतायत, तुमच्या महाराजांचं ध्येय काय आहे? तुमच्या महाराजांचं स्वप्न काय आहे? तुमच्या महाराजांची महत्वाकांक्षा काय आहे? आणि महाराजांच्या कार्यातला अधिकारी सांगतोय, आमच्या महाराजांचं स्वप्न, आमच्या महाराजांचं ध्येय, आमच्या महाराजांची महत्वाकांक्षा अहमदनगरवर ते दहर पेशावर, सिंधू नदीपासून बंगालचा उपसागर, अखंड साम्राज्य उभा करायचं आणि या साम्राज्यावर भगवान
लंकेच्या संगमापर्यंत अखंड साम्राज्य उभा करायचं. शिवाजी महाराजांनी राज्य निर्माण करताना सांगितले हे राज्य व्हावं तो श्रींची इच्छा आहे. त्याचा अर्थ काय आहे? हे माझं राज्य अजिबात नाही. महाराज सांगतात हे तो रयतेचे राज्य, माझं नाही, कुठल्या जातीपातीचं नाही, कुठल्या प्रांत प्रदेशाचं नाही, ते अखिल भारतवर्षाचं साम्राज्य आहे. केवढी अफाट महत्वाकांक्षा आहे. पुढच्या काळात मराठ्यांचा इतिहास जो इतिहासाच्या पानापानावर लिहिला गेला त्याच्या पाठीमागे शिवछत्रपतींची ही प्रेरणा होती सगळ्यात महत्वाची. महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतरावजी चव्हाण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करताना असं म्हणाले होते की जर शिवाजी महाराज झाले नसते तर पाकिस्तानच्या सीमा तुमच्या माझ्या घरापर्यंत पोहोचल्या असत्या. राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करायचं काम, राष्ट्र निर्माणाचं काम हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. हे सगळ्यात महत्वाचं. खरं तर इंग्रजांचं राज्य आलं आणि लॉर्ड कर्झनला बंगालची फाळणी केली. बंगालमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आणि त्यामुळे रवींद्रनाथ टागोरांनी त्याचा निषेध करत वंगभंग चळवळ चालू केली आणि त्या वंगभंग चळवळीचे आदर्श कोण मानले? छत्रपती शिवाजी महाराज. रवींद्रनाथ टागोरांनी त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांवर जयस्तु शिवराय नावाची कविता लिहिली जी वंगभंग चळवळीमध्ये प्रामुख्याने गायली जायची. खरं तर या देशाच्या सामाजिक सुधारणासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांना आदर्श कोण ठेवावं असं वाटलं? छत्रपती शिवाजी महाराज. स्वातंत्र्यासाठी लोकमान्य टिळकांना कोण आदर्श मानावं असं वाटलं? छत्रपती शिवाजी महाराज. एवढंच नव्हे तर तामिळनाडूमध्ये जातीविरोधी चळवळ उभारली आणि या जातीविरोधी चळवळीला गती आली म्हणून तिथं छत्रपती शिवाजी महाराजांवर एक नाटक बसवण्यात आलं. त्या नाटकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली होती अभिनेते गणेशने. हे गणेशन म्हणजे सर्व काम अभिनेत्री रेखाचे वडील. पण या अभिनेते गणेशन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका इतकी अप्रतिम केली, ते भूमिका इतके असे जपले की पुढे त्या गणेशन यांना कायमच शिवाजी गणेशन असं म्हटलं जाऊ लागलं. एखाद्याच्या काळजात महाराज उतरले की कसा अंतर्बाह्य बदल होतो याचं हे उत्तम आणि उत्तम उदाहरण आहे. खरं तर कृष्णधन घोष नावाचे बंगालमधले संतग्रस्त होते, पाश्चात्यावेळी होते. त्यांना वाटायचं की आपला मुलगा सुद्धा पाश्चात्य संस्कृतीचा पायी झाला पाहिजे म्हणून त्यांनी त्यांच्या मुलाला भारतात ठेवलंच नाही, सरळ इंग्लंडलाच पाठवून दिलं. सगळं शिक्षण तिकडं झालं. त्यांना वाटलं की आता मुलगा पूर्ण पाश्चात्य संस्कृतीचा झाला असेल. पण तो परत आला तेव्हा मात्र कृष्णधन घोष यांची निराशा झाली. त्यांच्या मुलाचं नाव होतं अरविंद घोष. ते पहिल्यांदा स्वातंत्र्य संग्रामध्ये उतरले आणि त्याच्यानंतर ते आध्यात्मिक कार्यक्षेत्राकडे वळाले आणि योगी अरविंद घोष म्हणून प्रसिद्धी झाले. या योगी अरविंदांनी शिवचरित्रावरच्या पावनखिंडीच्या प्रसंगामध्ये कविता लिहिली. त्या कवितेचं नाव आहे बाजी प्रभू. अरविंद घोष बंगालचे अरविंद घोष शिवचरित्रातल्या बाजी प्रभूंवर लिहितात की त्या पावनखिंडीमध्ये जर बाजी प्रभूंनी समर्पण केलं नसतं तर शिवाजी महाराज कदाचित राहिले नसते आणि हे स्वराज्य उभा राहिलं नसतं. राष्ट्र समर्पणाची ही परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिली. ती परंपरा पुढे चालवली तर हे स्वातंत्र्य टिकेल असं अरविंद घोष म्हणतायत. स्वामी विवेकानंद वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे सतत. खरं तर लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यासाठीची घोषणा केली. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. हे स्वराज्य शिवछत्रपतींना अभिप्रेत असणारच स्वराज्य होतं. म्हणजे स्वातंत्र्य चळवळीमध्ये प्रेरणा म्हणून जर कुणी उभा राहिला असेल सर्वसामान्य माणसाच्या पुढं तर ते होते छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्या प्रेरणेतून हे स्वातंत्र्य आणि स्वराज्य मिळालं. खरं तर इंग्रजांच्या नजरकैदेमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस अडकले आणि या नजरकैदेत असतानाच नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या हाती शिवचरित्र लागलं. शिवचरित्र वाचताना त्यांची नजर आग्र्याहून सुटका या प्रकरणावर रेंगाळली आणि आग्र्यातून महाराज जसे देशांतर करून निसटले तेच कल्पना नेताजी सुभाषचंद्रांनी इंग्रजांच्या सुटकेतून नजरकैदेतून बाहेर पडण्यासाठी वापरली. नेताजींनी देशांतर केलं आणि ते देशांतर करून बाहेर पडले, बाहेर गेले. आझाद हिंद फौजेची स्थापना केली आणि आपल्या आझाद हिंद फौजेच्या सैनिकांना त्यांनी स्वातंत्र्याचा एकच मंत्र दिला. नेताजी सुभाषचंद्र बोस असं सांगतात या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारा आणि या देशाचं स्वातंत्र्य चिरंतन टिकवणारा फक्त एकच मंत्र आहे आणि त्या मंत्राचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज.
महामंत्र आज प्राचार्य रमणलाल शहा यांच्या ग्रंथाच्या रूपानं महाराष्ट्रातल्याच नव्हे तर देशातल्या घराघरापर्यंत पोहोचेल आणि हे स्वातंत्र्य चिरंतन राखण्यासाठी इथला प्रत्येक जण त्यासाठी निश्चितपणे घडेल अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं हे 350वं वर्ष आहे. या राज्याभिषेकाच्या स्वर्ण क्षणीच हा ग्रंथ प्रकाशित होतोय. याच्यासारखा दुसरा स्वर्णयोग नाही. खरं तर निश्चितपणे या ग्रंथाची पारायणच व्हायला हवी. हा ग्रंथ घरोघरी उद्याच्या पिढीच्या हातात आपण द्यायला हवा ही सगळ्यात महत्वाची गरज आहे. आज रक्षाबंधनाचा दिवस आहे. रक्षाबंधनाच्या दिवशीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या ग्रंथाचं प्रकाशन होतंय ही आणखी अधिक चांगली गोष्ट आहे. दक्षिण दिग्विजय करून महाराज ज्यावेळी निघाले त्यावेळी येता येता ते कर्नाटकात आले आणि कर्नाटकात बेलवाडी नावाचं एक ठाणा आहे. तिथं राणी मल्लम्मा तथा सावित्रीबाई देसाई राज्य करत होत्या. आमचा सखोजी नावाचा सरकार त्याला असं वाटलं की सगळं जिंकत निघालोच आहे तर येता येता हे बेलवाडीचं ठाणे जिंकावं. कोणी सावित्रीबाई देसाई म्हणून आहे सहज पराभूत करता येते आणि मग त्यांनी मोजकं सैन्य घेतलं आणि त्या बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला. पण बाई मोठ्या चिमट आणि जिद्दीच्या त्यांनी संभाजीचा सपशेल पराभव केला. सावित्रीबाईंनी आपला पराभव केला. हे जर महाराजांना कळलं तर सखोजीनं काही कुणाला न कळवता आणखी प्रचंड फौज उभा केली आणि अफाट फौजनिशी त्या बेलवाडीच्या ठाण्यावर पुन्हा हल्ला चढवला. यावेळी मात्र सावित्रीबाई देसाईंचा पराभव झाला. विजयाच्या उन्मादात सखोजींनी सावित्रीबाईला कैद केलं. महाराजांच्या सामने झाला आणि कैद झालेल्या सावित्रीबाई सखोजींबरोबर निघाले. अचानक थबकले, गर्दीशी वळाल्या. स्वतःच दानव बाळ त्याने आपल्या सोबत घेतलं आणि म्हणाल्या आता चला. दानवाळ घेतलेल्या कैदी सावित्रीबाई महाराजांच्या समोर उभा राहिल्या. त्यांना माहितीये आपण कैदी आहोत, आपण पराभूत आहोत. हे राजा आपल्याला शिक्षा सोडवणार, सजा फरमावणार. पण महाराजांनी काही शिक्षा सोडवण्या अगोदरच सावित्रीबाई झटदिशी पुढे झाल्या आणि स्वतःच्या हातातलं दानव बाळ त्यांनी महाराजांच्या मांडीवर ठेवलं आणि त्या महाराजांना म्हणाल्या मी तुमची कैदी आहे, मी तुमची आरोपी आहे. काही शिक्षा द्यायची असेल तर ती मला द्या. पण या सगळ्या प्रकारात माझ्या या तान्या बाळाचा काही दोष नाही, त्याला दोषीच नको. आपल्या मांडीवरच्या त्या तान्या बाळाकडे बघत महाराजांनी स्मित केलं. चिटणीसाला इशाराच आहे. चिटणीस दुधाची वाटी घेऊन आला आणि आपल्या मांडीवर असलेल्या त्या तान्या बाळाला महाराजांनी चमच्याने दूध पाजलं आणि दूध पाजून झाल्यावर त्या तान्या बाळाकडे बघत महाराज सावित्रीबाईला म्हणाले हा आमच्या मांडीवर जो आहे ना तो आमचा भाचा आहे. अहो हा आमचा भाचा आहे म्हणजे तुम्ही आमच्या बहीण झाला. मग कुठला भाऊ बहिणीला शिक्षा देतो, कुठला भाऊ बहिणीचं राज्य बदलतो, कुठला भाऊ बहिणीला सजा देतो. सखोजी यांचं राज्य यांना परत द्याच. पण आमच्या बहीण म्हणून आमच्याकडून चोरी बांगडीसाठी यांना नवराज्य जोडून द्या आणि आमच्या मांडीवरचा आमचा हा भाचा त्याच्या दूध भातासाठी वतराची व्यवस्था करा. त्या सावित्रीबाईला काय प्रेरणा, कैसा राजा, कैसा राजा, ऐसा राजा होणे नाही. अरे माझं राज्य ताब्यात घेणं राहिलं बाजूला, या राजाने माझं राज्य मला परत दिलंच. पण मला आपली बहीण म्हणली, चोरी बांगडीसाठी नवराज्य जोडून दिलं, माझ्या मुलाला त्या दूध भाताची व्यवस्था केली. धन्य, ऐसा राजा होणे नाही. राजांची ही कीर्ती चिरंतन राहावी म्हणून या सावित्रीबाई देसाईंनी या प्रसंगाची 3 दगडी शिल्प तयार केली. म्हणजे महाराज बसले, त्यांच्या मांडीवरती तानं बाळ आहे, महाराज त्याला चमच्याने दूध पाजतायत आणि शेजारी सावित्रीबाई देसाई उभा आहे. अशी ती दगडी शिल्प. कधी कर्नाटकात गेला तर धारवाड नावाचा जिल्हा आहे. त्या धारवाड जिल्ह्यात यादवाड नावाचं गाव आहे. त्या यादवाड गावात एक मारुतीचं मंदिर आहे आणि त्या मारुतीच्या मंदिरात सावित्रीबाई देसाईंनी कोरलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं हे दगडी शिल्प आहे. महाराजांच्या जिवंतपणे महाराजांचं उभारलं गेलेलं हे पहिलं मंदिर आहे यादवाड मंदिर. जे शत्रू स्त्रीला सुद्धा बहीण मानून सन्मानानं कसं वागवावं असा चारित्र्याचा विलक्षण दृष्टिकोन देत रक्षाबंधनाच्या भारतीय संस्कृतीला खऱ्या अर्थानं एका परंपरेच्या रूपात पुढे नेलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी. त्या सावित्रीबाईंनी उभारलेलं ते मंदिर, तिथं आज छत्रपती शिवाजी महाराज आहे. प्राचार्य रमणलाल शहा यांनी लिहिलेला हा ग्रंथ, या ग्रंथात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज आहे. आज विचारांचं, संस्काराचं, निष्ठेचं आणि चारित्र्याचं एक मंदिर प्राचार्य रमणलाल शहा यांनी आपल्यासाठी उभा करून दिलंय. या मंदिरात यावं, शिवप्रभूंचं दर्शन घ्यावं, त्यांच्या गुणांकडे पाहावं, ते गुण आपल्यात कसे येतील हे अनुभवावं.
आणि उद्याचं स्वराज्य घडवावं ही त्याच्या पाठीमागची अपेक्षा आहे. मी प्राचार्य रमणलाल शहा यांना शुभेच्छा देतो. या पिढीतला एक म्हणून उद्याच्या पिढीवर आपण अनंत उपकार करून ठेवले असंही आवर्जून सांगतो. सर, आपण मगाशी उल्लेख केला, खरं तर फ्रान्समध्ये एक ग्रंथालय आहे. त्या ग्रंथालयात फक्त नेपोलियनवर पुस्तक आहे, फक्त नेपोलियन, दुसरं एकही पुस्तक दुसऱ्या कुणावर नाही. आणि एकट्या नेपोलियनवर त्या ग्रंथालयात 3.5 लाख पुस्तक आहेत. 3.5 लाख म्हणजे किमान त्या देशातल्या 2 लाख लोकांनी नेपोलियनचा अभ्यास केलाय. 2 लाख लोकांनी आपलं आयुष्य नेपोलियनने आपल्या राजासाठी समर्पित केलंय. खरं तर महाराज साहेब, माझी इच्छा आहे महाराष्ट्रात, देशात जर कुणाला वाटलं की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण अभ्यास करावा, तर असं एखादं ग्रंथालय, अशी एखादी संस्था उभारावी की जिथं शिवछत्रपतींचं समग्र साहित्य असावं, कुणी यावं आणि उद्याच्या पिढीसाठी शिवछत्रपतींच्या विचारांचं, संस्कारांचं अभ्यास करून पुढच्या पिढीसाठी देणं यावं ही त्याच्या पाठीमागची आपली अपेक्षा आहे. हे प्राचार्य रमणलाल शहा यांनी लिहिलेलं ग्रंथ, त्याचं स्वागत लोक आनंदाने करतील आणि आपल्या पुढच्या पुस्तकाची तितक्याच आतुरतेनं पाहतील हे आवर्जून सांगतो. आपल्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की चिटणीस थोडं क्लोज. आदरणीय श्री रमणलाल शहा, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सातारा शहर अध्यक्ष म्हणून कार्यरत मध्ये तसेच मराठी साहित्यामध्ये मोलाचं योगदान देत आहे. संपूर्ण आयुष्यात शिक्षणासारख्या पवित्र तुमचा स्नेहबंध हे तुमच्या आयुष्याचं भूषण आहे. यशवंतराव चव्हाण यांचे पहिले चरित्र आपण 1961 साली लिहिले. यशवंतराव चव्हाण यांचा आपणाला राजकारणात येण्याचा आग्रह आपण विनम्रपणे नाकारला. डॉक्टर D.Y. पाटील, डॉक्टर P.D. पाटील, कैलासवासी डॉक्टर पतंगराव कदम व डॉक्टर शिवाजीराव कदम यासारखे दिग्गज शिक्षण महर्षी तुमच्या अनुबंधाने प्रभावित आहेत. तुमच्या ज्योतिष विद्येचा लौकिक अनेक मान्यवरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. ज्योतिष विशारद म्हणून आपण सर्व क्षेत्रातील मान्यवरांपासून सर्वसामान्यांपर्यंत दिलेली विश्वासरूपी ऊर्जा सर्वांना सकारात्मक बळ देते आहे. तुमचे कौटुंबिक जीवन सर्वार्थाने सुखमय असून समस्त महाराष्ट्रवासियांच्या प्रेम आणि जिव्हाळ्याने तुम्ही समृद्ध व समाधानी आहात. ज्ञानेश्वर तुकारामांच्या संत तत्वाने तुम्ही भारावून जाऊन अनेक ग्रंथांचे अभ्यासपूर्व विपुल लेखन केले आहे. आता आयुष्याच्या या टप्प्यावर जगात प्रसिद्ध असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा चरित्र ग्रंथ तुम्ही लिहून पूर्ण केला आहे. नव्या पिढीला हा ग्रंथ प्रेरणादायी ठरेल. सर, तुमचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे आहे. असेच संपन्न व समृद्ध जीवन जगत राहावे हीच भावना. डॉक्टर श्रीपाद सबनीस, प्राचार्य रमणलाल शहा मित्र परिवार, सोमवार दिनांक 19 ऑगस्ट 2024. धन्यवाद. त्यानंतर आदरणीय बाबाजी आपणास विनंती हे पेंटिंग वगैरे न करता हे पुस्तक त्यांनी स्वतःहून काढलेलं आहे. तसेच यानंतर माझे मित्र श्री प्रवीण पाटील यांची MSTC महाराष्ट्र साहित्य परिषद महाराष्ट्र केमिस्ट असोसिएशनच्या येते का एक युगप्रवर्तक सेनानी या ग्रंथ प्रकाशनाचा समारंभ इथं अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये या आपल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या या हॉलमध्ये पार पडतोय. प्राचार्य रमणलाल शहा सरांच्या लिखाणातनं हा ग्रंथ तयार झालाय आणि प्राचार्य रमणलाल शहा यांच्या विनंतीवरनं, आग्रहाच्या निमंत्रणावरनं आज आपण सर्व समोर बसलेले सातारकर जिल्हावासी सगळे इथं सरांच्या या ग्रंथाच्या प्रकाशनासाठी आलाय. सगळ्यांचं आपलं स्वागत करतो.
त्याचबरोबर या ग्रंथ प्रकाशनासाठी जे आपले प्रमुख पाहुणे किंवा ज्यांच्या हस्ते प्रकाशन झालंय ते आपले माजी खासदार माननीय श्री श्रीनिवासजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर माझे सहकारी मित्र आणि कोरेगावचे आमदार माननीय महेशदादा शिंदे हे सुद्धा या ठिकाणी कार्यक्रमाला हजेरी लावून उपस्थिती देऊन गेले. त्याचबरोबर आता ज्यांच्या भाषण म्हणा मनोगत म्हणा किंवा ज्यांच्या सगळ्या चंदर म्हणजे मलाच थोडी भीती वाटायला लागली की आता आपण उभं राहून काय बोलायचं. ते माझे सहकारी मित्र माननीय प्राचार्य नितीनजी बानुडे पाटील आज इथं उपस्थित आहेत. माननीय चंद्रकांतजी दळवी साहेब रयतचे सचिव आज इथं उपस्थित आहेत. मला नेहमीच अगदी प्रेमानं मार्गदर्शन करणारे आमचे शेजवळ सर आज इथं उपस्थित आहेत. त्यांचं नेहमी आनंदमधनं सरांचा मला फोन असतो तर एक भांडण असतं त्यांचं माझ्याबरोबर. त्यांनी मला आमदार यांनी त्यांच्या कमिटीवर मला घेऊन ठेवलंय कॉलेजच्या. ते नेहमी भांडण करतात की तुम्ही आमच्या एका पण मिटिंगला येत नाही, तुम्हाला तरी म्हटले मी तुम्हाला कमिटीवर घेऊन ठेवतो. काय ठेवले त्यांनी, काय माझी हाकालपट्टी केलेली नाही तिथनं. दरवर्षी काय ज्यावेळेला जोडी असतात त्यावेळेला ते आवर्जून सांगतात तुम्हाला परत मी घेतोय, पण काय तुम्ही मिटिंगला काय आमची येत नाही. पण शेजवळ सगळी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आपल्या माननीय श्रीमती चेतना माजगावकर, माननीय श्रीजी चिटणीस, शाह सरांचे सगळे त्यांचे कुटुंबीय नितीन असतील, रोहित आणि सगळे त्यांचे घरातले, त्याचबरोबर आपण सगळे. खरं म्हणजे आता मी असं झाले की नितीन बानवडे पाटलांचं एक म्हणजे काय म्हणायचं एक इनिंग जोराची जी आहे ती होऊन गेली. आता दुसरी त्याच्यानंतर येणारी इनिंग खासदार साहेबांची. दोघं पण वक्तृत्वाच्या बाबतीत म्हणजे जिल्हा म्हणण्याच्या राज्यातले सगळ्यात जोरात असतात. त्यामुळे आता मी मध्ये उभं राहून काय बोलायचं अशी माझी जरा अवस्था झाली. मला तर वाटलं की बा आपण मी शिवेंद्रराजे थँक्यू व्हेरी मच म्हटलेलं बरं. काय फार काही उगाच ह्या कारण पण सरांबद्दल मी प्राचार्य रमणलाल सरांबद्दल फक्त एवढं सांगेन की सर माझ्याकडे आले. रोहित मला आम्ही दोघं खरं म्हणजे जिम मध्ये रोज भेटतो व्यायामाला रोहित आणि मी. आणि तो माझ्या मागं लागला आजोबांना भेटायचे, तुम्हाला आजोबांना भेटायचे. आणि म्हणला माझ्यावरती जबाबदारी दिली, तुम्ही कधी भेटणार आहे थोडं सांगा, मी घेऊन येतो. आणि अक्षरशः म्हणजे आमचं एक आठवडा पण दोघांचं चालू होतं कधी भेटायचं. शेवटी सरांनी मला या ग्रंथाबद्दल सांगितलं. म्हणजे मी असं सगळे तयार केले ग्रंथ. माझा आता काय म्हणते त्याची छपाई वगैरे ह्याला गेलेलं आहे, सगळं चालू आहे. आणि म्हटले मला साताऱ्यामध्ये इथं त्याचं प्रकाशन सगळ्यांच्या उपस्थितीत करायचं आहे. आणि तिथून मग या सगळ्या म्हणजे कार्यक्रमांची आमची सुरुवात झाली. प्राचार्य रमणलाल शाहबद्दल मी आपल्याला किंवा कुणालाच काय सांगायची गरज नाही, कारण त्यांचं कार्य एवढं मोठं आहे की ते सगळं सरांबद्दल जे ते सांगून जातं. आणि माझ्यावर एक थोडा असा एक दबाव म्हणा असा होता की आईसाहेबांपासून म्हणजे आजींपासून राजमाता सुमित्रा राजेंपासून महाराज होते, माझ्या आई होत्या, काका होते, शिवाजी महाराज. मला वाटते प्रत्येकांशी आमच्या घरातल्या प्रत्येकांशी त्यांचे संबंध सरांचे आलेले आहेत. आणि ते संबंध सगळ्यांशी येऊन सुद्धा सुजित संबंध सगळ्यांची चांगले राहिलेले. असं काही कुणाशी त्यांचं हे नाही, पण सगळ्यांबरोबर त्यांचे संबंध राहिले. आज त्यांनी उदयनराजेंना पण निमंत्रित केलं होतं, पण काही ह्याच्यामुळे ते येऊ शकले नाही.
सगळ्यांशी त्यांचे सरांचे संबंध अतिशय प्रेमाचे आणि एक आदराचं, एक सगळ्या आमच्यावर त्यांचा एक जो आपण एक रिस्पेक्ट म्हणतो आपण, म्हणजे त्याचा जो एक दबाव असतो तसा आमच्या सर्वांवर आहे. त्यामुळं या कार्यक्रमाला म्हणजे सर आपण म्हणजे माझ्याकडनं जे काही सर आपल्या या कार्यक्रमामध्ये करता येईल मी नक्की करीन. आज हा कार्यक्रम इथं पार पडतोय. आज छत्रपती शिवाजी महाराज हे मला वाटते 350 वर्षानंतर, जसं आता नितीनजींनी सांगितलं, या 350 वर्ष शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला होऊन गेली. या 350 वर्षानंतर पण एक इतिहासात एक त्यांचं जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलची एक जर आपण हे नीट माहिती घेत गेलो किंवा वाचत गेलो तर त्याच्यावर थोडा अभ्यास करत गेलो तर प्रत्येक याच्यातनं काहीतरी नवीन हे आपल्या समोर दरवेळेला येतं. आपण एक ठरलेल्या साच्यातला इतिहास आपण वाचलेला आहे तर तेवढाच आपल्या पुढे मांडला जातो. त्याचा उल्लेख मगाशी चंद्रकांत दळवींनी पण केलं की नुसतं एका पद्धतीनं, म्हणजे आता नेपोलियनचा विषय तर निघाला की नेपोलियनवर एवढ्या लोकांनी त्यांच्या देशातल्या पुस्तकं लिहिली, 1 लाख का 2 लाख काय आपण म्हणला. आणि खरं म्हणजे हेच आपल्या इथलं दुर्दैव आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना या ना त्या कारणानं त्यांचा इतिहास आणि त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचा पण इतिहास हा थोडाफार दाबण्याचं किंवा वेगळ्या पद्धतीनं मांडण्याचं काम झालं. बऱ्याच वेळेला आपण जर बघितलं तर विवाद कसे निर्माण होतील या दोघांच्या इतिहासातनं, असाच प्रयत्न दुर्दैवानं छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांबद्दल झाला ही वस्तुस्थिती. कुठेही त्यांच्या आधी एक छोटं उदाहरण म्हणजे शिवजयंतीच्या ह्याच्यावरनं पण जे काही तारखांवरनं जे काही सगळे आहे म्हणजे एक अतिशय त्या ह्याच्यावरनं पण आज महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या ह्याच्यामध्ये एकमत होऊन गेलं किंवा होत नाही. हे उदाहरण आहे की नेहमी छत्रपतींचा इतिहास जो आहे तो कमी केला पाहिजे, लेखला पाहिजे का त्याला फार इतिहासामध्ये लोकांच्या पुढं, तरुण पिढीच्या पुढं तो योग्य पद्धतीनं जाऊ नये हा नक्कीच प्रयत्न झालाय. ही वस्तुस्थिती आहे. तर मला वाटते आज आचार्य रमणलाल शाहनी सगळं हा जो ग्रंथ लिहिलाय आणि मगाशी त्यांच्या प्रास्ताविकात पण ग्रंथाबद्दल जी जी माहिती ते देत होते ती सगळी माहिती याच्यामध्ये आहे. तेव्हा आपण हे वाचल्यानंतर नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही वेगवेगळे पैलू त्यांच्या राज्याचे, स्वराज्याचे जे होते किंवा कशा पद्धतीनं त्यांनी स्वराज्याची स्थापना, त्याचा उल्लेख अगदी घोड दलापासून किती होतं, सुरुवात केली तेव्हा काही 1200चं काही जे काही शेवट ज्यावेळेला राज्याभिषेक झाला त्यावेळेला काय होती, किती त्यांनी किल्ले काबीज केले किंवा मिळवले हे आपल्याला नक्की त्या सगळ्या पुस्तकातनं ग्रंथातनं वाचायला मिळत. एक तर आहे नितीनजींनी पण सांगितलं किंवा की हे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही साम्राज्यवादी राजा कधीच नव्हतं, म्हणजे स्वतःच साम्राज्य किंवा माझं सगळं जे आहे ते माझं आहे आणि मला ते घ्यायचंच आहे असं छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य नव्हतं. ते रयतेसाठीचं राज्य होतं आणि जिथं अन्याय व्हायचा तिथं ते जायचे ही वस्तुस्थिती. जिथं अन्याय होत नव्हता तिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी मला वाटते तिथल्या कुठल्याही राज्यात जाऊन मुद्दा म्हणून ते राज्य काबीज करा, त्यांना त्रास द्या असं कधी इतिहासामध्ये आपल्याला वाचायला मिळणार नाही. पण जिथं अन्याय व्हायचा रयतेवर किंवा सामान्यांवर तिथं त्या अन्यायाच्या विरोधात लढा दिला पाहिजे आणि तो अन्याय संपवला पाहिजे ही सगळी भावना जी आहे ही छत्रपतींची याच्या मागे होती असं मला तरी वाटतं. आणि नक्कीच आज प्राचार्य रमणलाल शाहच्या माध्यमातून जो ग्रंथ इथं आज तयार झालाय त्याच्यातनं अजून आपल्याला सगळ्यांना छत्रपतींच्या बाबत माहिती म्हणा किंवा त्यांच्या
व्यक्तिमत्वाबाबत, त्यांच्या सगळे जे काही वेगवेगळे पद्धतीने त्यांनी राज्याची स्वराज्याची स्थापना केली त्याचंही असत, सर्व जातीतल्या लोकांना एकत्र कसं आणलं. आज आपण सर एवढं शिकतोय, एवढं IT झालंय, सोशल झालंय, पण आज पण आपण जातीपातीवरच आहे. त्या काळात शिक्षण नसताना छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या जातीच्या लोकांना स्वराज्यामध्ये एकत्र आणलं. तुम्ही विचार करा, सगळ्या जातीपातीचे, सर्व वेगवेगळ्या धर्माचे, पंथाचे लोक एका काय किल्ल्यावर किंवा गडावर एकत्र येणं आणि तिथं जे काय आज आपण कुठला कार्यक्रम करायचा म्हटलं तरी आपण एकत्र येऊन करत नाही. माझा कार्यक्रम मी करणार, तुमचा तुम्ही करायचा, एवढा आपला आता शिक्षणाने एवढं सगळी प्रगती आपण म्हणतो, एवढं सगळं म्हणजे आपण चंद्रावर पोहोचलो तर त्याच्या पण पुढे गेलो, चंद्रावर आता कमीच राहिला. हे असताना पण आपल्याला एकत्र येता येत नाही. त्या काळामध्ये एवढं सगळे असताना पण वेगवेगळ्या सर्व जातीपातीच्या लोकांना स्वराज्यासाठी एकत्र आणणं ही केवढी मोठी किमया किंवा केवढं मोठं त्यांचं हे होतं की लोकांना कसं एकत्र आणायचं, हे जे काही शास्त्र म्हणा किंवा जे काही त्यांचं हे होतं, ह्याचा आपण कुठेतरी मला वाटतं खरंच विचार केला पाहिजे, म्हणजे कसं शक्य त्यांनी केलं असेल. आणि म्हणून या ग्रंथ आपण सगळ्यांनी घ्यावा, हा प्राचार्य रमणलाल शहाचा ग्रंथ आपण वाचावा आणि खरं छत्रपती शिवाजी महाराज काय होते हे या ग्रंथाच्या माध्यमातून आपण समजून घ्यावं अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. नितीनजींनी जी अपेक्षा आमच्या सर्व किंवा आपण सगळेच सातारकर आहे, त्यामुळे नक्कीच नितीनजी आपल्या अपेक्षेप्रमाणे आपण सगळे मिळून असं काही आपल्या इथं साताऱ्यामध्ये करता येते का, हा प्रयत्न सगळे मिळून करूया. एवढा मोठा आपण जो एक स्वप्न म्हणा किंवा जे आपण व्यक्त केले, हे काही एकट्या कोणाचं काम नाही, सगळ्यांनी मिळून जर हे करायचं म्हणलं तर नक्कीच ते होऊ शकतं. कुणी एकटा एवढं सगळं छत्रपतींचा इतिहास म्हणजे एकत्र आणण्याचं काम कुणी एकटा माणूस करू शकत नाही, त्याच्या तेवढी कपॅसिटीचं हे काम नाही. सगळ्यांनी मिळून जर ह्याला हे केलं तर नक्कीच साताऱ्यामध्ये हे होऊ शकतं. तेवढी क्षमता आपण सर्वजण सातारकरांमध्ये नक्कीच आहे, फक्त एकत्र येऊन सुरू करण्याची गरज असते, एवढंच या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो. बाकी प्राचार्य रमणलाल शाह सरांना त्यांच्या जन्मदिनाच्या वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो. आज 90व्या ह्याच्यात त्यांनी पदार्पण केले आणि सरांकडे बघून अजून पण 90ला ते पोहोचले असं अजिबात वाटत नाही, कारण चालणं बोलणं सगळंच हे त्यांचं जे आहे ते अजून सुद्धा आपल्याला म्हणजे माझ्या किंवा तरुणांना लाजवर असं त्यांचं हे सगळं आहे. अजून सुद्धा इतिहासातल्या नोंदी, त्याचबरोबर ज्यांच्या बरोबर त्यांनी म्हणजे काम म्हणा किंवा ज्यांच्या बरोबर ते ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून जोडले गेले त्यांचा उल्लेख आता झाला. प्रामुख्याने पतंगराव कदम साहेब असतील, माझे वडील भाऊसाहेब महाराज होते, अनेक दिग्गजांबरोबर विलासराव देशमुख होते, काका होते, विलास काका, अशा अनेक दिग्गज लोकांशी सर जोडले गेले होते. आज त्यांच्या पण प्रत्येक आठवणी आज सरांच्या मनामध्ये तेवढ्याच ताज्या आहेत, हे त्यांच्याशी आपण बोलत बसलं तर तुम्हाला आज सुद्धा लक्षात येईल. त्यामुळं नक्कीच सरांचं अजून कार्य हे हा ग्रंथ जरी प्रकाशित झाला असला ते मला वाटतं अजून बरेच ग्रंथ त्यांच्या माध्यमातून, बरीच पुस्तकं त्यांच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना मिळणार आहेत अशी एक 100% खात्री आपल्या सर्वांना देऊ इच्छितो. बाकी सर आपण थोडं मी उशिरा आलो, जरा माझी कालपासून थोडी तब्येत येते, जरा घसा हे झालाय, म्हणजे सध्या आपल्याला माहिती आहे थोडं व्हायरलचं इकडे तिकडे आहे, पण तसं पण जरा उशीर झाला. आपण म्हणला राजे आले की सैन्य मागणं येतं, तसं आज खऱ्या अर्थानं माझ्याबरोबर जे आलेलं जरा सगळी तरुण पिढी आमची जास्त आहे माझ्याबरोबर आलेली आहे, या सैन्याला आपल्या मार्गदर्शनाची जास्त गरज आहे. दोन्ही म्हणजे शिवाजी महाराजांचे विचार हे या तरुण पिढीला कळाले पाहिजेत. आणि आता ही तरुणच आहे जी सातारा पुढे चालवणार आहे, त्यामुळं
त्यांना सुद्धा त्यांचं भविष्य काय आहे हे पण आपल्या माध्यमातून कळायला पाहिजे की बाबा ज्या वेळेला कधी नगरपालिका जिल्हा परिषद जे काय लागेल त्यावेळेला कुठनं उभं राहावं काय करावं हे जरा सगळ्यांना असतोय. फक्त सगळ्यांना सांगा मला सोडून कुठं जाऊ नका. पण सरांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि मला इथं बोलवलं आणि मला खरं म्हणजे सरांनी यात सामावून घेतलं या सगळ्या कार्यक्रमात अगदी हक्काने येऊन सांगून त्याबद्दल प्राचार्य रमणलाल शाह सरांचं मनापासून आभार मानतो. नितीनजी आमचे मित्र, रोहित, आता माझी गंमत अशी की म्हणजे सरांची म्हणजे नितीनजी पण माझे मित्र आहेत आणि त्यांचा मुलगा पण माझा मित्र आहे. एवढाच हे काय म्हणायचं एवढं खालीपर्यंत असं ते रिलेशन जे आहे ते जोडले गेले. त्यामुळे नक्कीच मला फार बरं वाटतं की सगळ्यांबरोबर आपलं माझं म्हणजे जुळतंय सगळं अजून तरी. त्यामुळे अजून तरी खासदार साहेब अजून काय 5-10 वर्ष मला अडचण येईल असं वाटत नाही अजून. कारण मी नुसती माझ्या बरोबर आता माझं 51 मी 73चा मी आता 51 झालोय. जे माझ्या वडिलांबरोबर होते त्यांचा आता शिरीष पप्पांबरोबर होता. आपण तर होताच होता पण इथं शिरीष ते माझ्या बरोबर असतात किंवा बाबा पाहिजे ते आमचे नितीनजी आमचे मित्र तर रोहित त्यांच्या पुढची पिढी झाली. त्यामुळं मला थोडी जरा गॅरंटी आहे की अजून 5-10 वर्ष तरी आपल्याला काय नाही. ज्यावेळेला वाटेल लोकांच्या आपलं म्हणजे नक्कीच ज्यावेळेला वाटेल की मला थांबलं पाहिजे त्यावेळेला थांबण्याची पण आपली तयारी त्यावेळेला नक्कीच असेल. सध्या तरी ती काही गरज वाटणार नाही मला माहित आहे. पुढचं पुढं शेवटी भविष्यात काय हे मी सांगू शकत नाही, सरळ सांगू शकते. आणि त्यांच्याकडे पण माझी पत्रिका आई असतानाच गेलेली आहे. माझ्या आई असताना आईचा फार विश्वास म्हणजे त्यांचा फार हे या सगळ्या ज्योतिषशास्त्र वगैरे याच्यावर होता. सर असेल सरांना माहिती आहे आईंकडं वाळवेकर ते आईंकडं फार यायचे त्यावेळेला म्हणजे त्यांचं सरदार असायचे त्यांचे. त्यामुळं नक्कीच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी प्राचार्य रमणलाल शाह सरांना या ग्रंथ प्रकाशनाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांनी मला या कार्यक्रमात घेतलं त्यांच्याबरोबर त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि आपण सगळेजण आला आपलं पण स्वागत करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. सन्माननीय आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह राजे आपणाशी संवाद साधत असताना आपल्याला वाटत असेल ते असं म्हणतायत परंतु तो युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज सेनानी हे शब्द जर आपण घेतले तर मग त्याचं उलगडण युग आदरणीय विचारपीठ सगळ्यांची नावं घेणं कारण अनेक लाडक्या बहिणी आपल्या भावाची वाट बघत असतील. सायंकाळच्या वेळी ओवाळ्याची वेळ असते भाऊरा येणार असतो त्याची वाट बहिणी सारखा बघत टापा वाजले घोडवून आला का आणि फटफटीवाली रॉयल एनफिल्ड आला का वाट बघतात. मग नितीनच्या कानात मी सांगितलं होतं पण शिवप्रतापी ज्यांच्या धमन्यात पुरलेला असा हा नितीन आहे. अनेक संदर्भ सांगताना छापताना कुठे छापला गेला ते छपाई कुठे झाली त्याच्या सुरतेला काय झालं अरविंद घोष कसे रवींद्रनाथांचं काय झालं जिथं जिथं स्वामीची पावलं उमटली छत्रपतीची ते सांगणारा नितीन. आणि असं योग बघा शिवगिरीला जन्माला आलेली सूर्योदयाची एक साधी शांत वृत्तीची एक कोर
त्या कोरीचं रूपांतर चौथीच्या चांदात झालं, अष्टमीच्या अर्ध्या चंद्रात झालं, आज पौर्णिमेला तो पूर्ण फुललेला आहे. त्या दिवशी साताऱ्याच्या राजधानीमध्ये आणि त्यांच्या एका वंशजाच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या चरित्राच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं. या केवढा मोठा आहे. आणि हे तर राजे श्रींची इच्छा असते असं म्हटलं जातं. त्याला श्री म्हणून मी उभा आहे हा एक केवढा मोठा आनंद आहे. अनेक बाजू आहे. आपण वाचतो ना, छत्रपती कधी झाले? 6 जून 1674. का झाले? त्यांच्या जीवनामध्ये नाणी ते पहिल्यापासून पडत होते, पण राजाचं नाणं असो, शिक्का, सील याकरता गागा भटांना आणून आपली मुद्रा उठवण्यासाठी आदरणीय जिजामाता या वर्षा हे बसलेल्या, संभाजीमहाराज बसलेले, हिरोजी पर्यंत बसलेला मदारी बेदर मागतोय. ब्रिटिश सैन्याचे काही अधिकारी पुढे आहेत, जेरे आहेत, बांदल आहेत, देशमुख आहेत, यांच्या समोर तो राज्याभिषेक होतोय. आणि तो राज्याभिषेक खरं रायगडावर झाला, पण सुरुवात रायगडावर झाली. ती शिवनेरी, तो राजगड, तो पुरंदर, तो देऊ, ती आळंदी मी पाहिजे जिल्हाधिकारी म्हणून. आणि मग गेले 3 वेळा या सातारमधनं आपल्या सगळ्यांची सेवा करत आलो. आणि आज एका उत्तम अशा ग्रंथाला रमणलांनी जे स्वरूप दिलंय आणि जे चित्र आहे ते सेनानीच आहे. एका हातात दानपट्टा आहे आणि दुसऱ्या हातावर ती भवानी तलवार असो धरलेली आहे. तो वेशच सेनानीचा आहे. आणि त्यामुळं ज्या प्रतापगडावरती स्वराज्याला संकट ज्या जीवा मागल्यानं ती कोंडवली, लिंब जवळची कोंडवली, तो जीवा माला. लाल महाल पुण्यात आहे. राणीसाहेब या गणेश खिंडीमध्ये आपल्या छोट्या बाळासह रात्री मुक्काम केला. सकाळी उतरल्या विहिरीमध्ये. अगदी रात्री स्वप्न पडलं, तो विहिरीत तुला हंडा सापडेल. तो हंडा सापडला, त्यात सोनं सापडलं, त्यातून नारळ जिलेबी झाली. आणि गावागावातल्या वराती ह्या पाटलाच्या वाड्यासमोर जातात. मग तिथे काही दूध, काही फळं केळं असं मिळतात आणि तिथे काही खेळ चालतात. त्या खेळामध्ये एक कर्णाबाण पोरगा केळीचे खुंड लावतो आणि एकाच सपाट्यात एक पट्टा मारतो आणि पुन्हा डाव्या पायाच्या अंगठ्यानं ते 7 केळीचे खांब पाडतो. तो जेव्हा मारतो आणि त्याला घेतला गेले होता जेव्हा म्हणून वाचला शिवा प्रतापगड. तो एक उल्लेख आहे. मुरादाबाजी शिर गेलं पण धड असताना लढला. पन्हाळवेढा, शिवाकाशी तिथे मी प्रांत होतो. मी मुद्दाम थोडं थोडं वर्णन सांगतो. मगाशी मी शिवेंद्रराजे नव्हते म्हणून बोललो नाही. शिवेंद्रराजे रूपातला बदल बघितला गेले 7-8 दिवस मी आनंद आहे. भाऊसाहेब महाराजांनी एसपी कॉलेजला शिकत होतो. आईसाहेब महाराज काही घेऊन यायच्या आणि ते जे बांधलेलं असायचं डब्यातलं ते आईसाहेब गेल्या की आम्ही भाऊसाहेब महाराजांसंग आमची गोष्टीची मुलं. तो एक फार मोठा आनंद आहे. मिळवावं कसं, वाटावं कसं हे चित्र त्यालाच कळतं.
आणि शिवेंद्रने मिळवलं, त्यामुळे त्यांच्यामध्ये तरुण सैन्य आलं. त्या सैन्याने आणखी लक्षात ठेवलं पाहिजे की आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज म्हटलेले रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा दाम दिल्याशिवाय हात लावू नका. आणि म्हणून ते चरित्र सेना कोणत्या प्रकारची आरमार उभं केलं पाहिजे, विजयदुर्ग बांधला पाहिजे, सिंधुदुर्ग उभा केला पाहिजे, कानूनी आग्र्यासारखा माणूस म्हणून निर्माण झाला पाहिजे. सेनापती म्हणून प्रतापराव कुर्तोजी भोसर त्यांची मुलगी जानकी ती राजारावची पत्नी 17% आहे. तेव्हा त्या साताऱ्यामध्ये शिवचरित्राची उभारणी व्हावी याकरता नितीन म्हणलेला विचार आहे. त्या विचारामध्ये आपण प्रत्येकाने सहभागी झालो तर ती शिवनेरी उभारली कोर याचा चंद्रमान या साताऱ्यात राजाने बघायला मिळेल. आपण सगळे मिळून प्रयत्न करूया. आणि जी इच्छा आता नितीनजी सांगितली, ज्या मावळ्यांचं राज्य होतं त्या मावळ्यात मी मावळा आहोत. आणि मावळा आणि मावळणं यात फरक आहे. जो मावळत नाही सतत ध्रुवतारा समोर असतो आणि उत्तराला दिसतो, ज्याच्या हातामध्ये शस्त्र अस्त्र बुद्धी चातुर्य प्रामाणिकपणा आणि सेवाभाव असतो, तो ज्ञानेश्वर, तो तुकाराम. तुकारामाच्या जीवनावरचं एक शिल्प भक्ती शक्तीच्या रूपाने मी उभं केलं. आपण जर निगडीला गेला तर मुद्दाम बघा, देऊच्या बाजूला आदरणीय संत तुकाराम महाराज 1649 शेवट आहे. छत्रपती जन्म 1630 आहे. 19 वर्षांचे नुकतंच कुठं मिसळून फुटलेला आणि थोडीफार दाढलेला असा तो सूर्यपुत्र आणि तो वाकून आहे आणि त्याच्या पाठीवर महाराज हात ठेवतायत असे शिल्प आहे. विश्ववृत्ती आहे. भक्ती तुकारामांची, शक्ती आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांची. तो भगवा झेंडा त्याला जरी पटका, तो मूळचा ज्ञानेश्वरांचा तुकारामांचा नामदेवांचा भगवा आहे, पण त्याला जरी की नव्हे ही छत्रपतींची आहे. आणि त्यावर तो भगवा झेंडा सदैव डोलतो. आणि त्या डोलणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून त्यांचं फुलं, त्यांच्या हातला लढाया, प्रतापगडची जीवावर आलेली लढाई, पराळगडचा वेळा सुटला शिवा काशीत, बहुजन समाजाचा एक पोरगा आणि शिवाची ती छत्रपतीची पालखी एका बाजूला आणि 5 तोफेचे आवाज ऐकल्याशिवाय मी जीव सोडणार नाही असे म्हणाले बाजी. त्या पावनखिंडीमध्ये ती घोडखिंड, ती पावनखिंडी झाली आणि तिचे ट्रेकिंग आज चालतंय. तेव्हा नव्या दमाच्या तरुणांनी काय घ्यावं याकरता एक मार्गदर्शन ज्योतिषशास्त्राचे प्रमुख, जसं पंचांग वगैरेशिवाय काही कळत नाही तसं रमणलालांनी हे दिलेलं पुस्तक आहे ते वाचावं. आणि छत्रपती ज्या ठिकाणी गेलं त्यांची पावलं जेव्हा म्हटली त्या पावलाची माती आपण कपडाला लावावी आणि पुढे जावं. अशा प्रकारचा हा सुयोग आज येतोय. मला आपण बोलावलं 2-3 वेळा निरोपाला. एखाद्या ज्योतिषाचार्याचं संत तुकारामाचं पुस्तक असावं, ज्ञानेश्वराचं पुस्तक असावं, महात्मा फुले शाहू आंबेडकरचं पुस्तक असावं. शिवाजी महाराजांचा पहिला पोवाडा महात्मा फुले लिहिलाय. रायगडची समाधी महात्मा फुले शोधून काढलेली आहे. तेव्हा हे सगळं नवीन मात्र म्हणणं आहे ज्ञानेश्वर बसवीजींना, हे सगळं मुलांना शिकवण्याकरता आपण आता आमच्या कर्मवीरांच्या रयत या विद्यापीठाच्या आपण प्रमुख आहात. हे जाताना कानात गेलं पाहिजे, कानात मनात गेलं पाहिजे आणि मनातून जनात गेलं पाहिजे. याची जर आपण आखणी केली तर आजच्या या पौर्णिमेच्या दिनी खऱ्या अर्थानं आपण चंद्र दाखवला. राम चंद्राचा हट्ट करत होते, तो चंद्र हातात देणं शक्य नव्हतं, पण रामाला आरशामध्ये चंद्र आपण त्यावेळेचे दशरथांचे मंत्री जसे होते तसे अष्टप्रधान म्हणून नेमणारे, लोकशाहीचा पाया राहणारा हा राजा, हा शिस्तप्रिय राजा
हा राजा गुणवंतांचं पालन करणारा लालन करणारा राजा तो सेना म्हणून लढत असताना आपल्या शौर्य नाचवणाऱ्या सैन्याला बरोबर घेतो. सामान्य माणसाला सावित्री देसाई सारख्या एका तिथल्या राणीला आपलं राज्य परत करतो वळणी म्हणून. हे आज आणि म्हणून आज वळण्याचे दिवस आहे. तेव्हा तुम्हा सगळ्या भावाला लवकरात लवकर आपल्या बहिणींच्या घरी जाता यावं आणि तिने लावलेल्या नाम आणि ओवळलेल्या ताटात तुमच्याकडे काही टाकायला असावं हे पुस्तक ज्ञान द्या. हे सांगायचं आणि टाकण्याजोगं नाही टिकवण्याजोगं आहे आणि ते रमणला लिहिलंय ते आपण सांगा. त्या मायबाईच्या पदरी एका मताचा सूत्र निर्माण व्हावा याकरता ग्रंथ आपण सर्वांनी घ्यावा, वाचावा, द्यावा एवढीच प्रार्थना करतो. आदरणीय रमणलाल यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या हातून याही पुढे अशाच प्रकारचा ग्रंथ निर्मितीचा त्यांनी केलेला जो एखादा योग असेल तो साधावा आणि युगायुगामध्ये त्याचं वाचन व्हावं एवढीच प्रार्थना त्या शिवछत्रपती चरणी करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. अखिल भारताचं दैवत असलेले शिवाजी महाराजांच्या जीवनपटावरील आमच्या बाबांनी लिहिलेल्या ग्रंथाच्या प्रकाशनासाठी सर्व आदरणीय व्यक्ती इथं आल्या त्याबद्दल सर्वप्रथम आपल्या सर्व सातारवासीय आमचे शहा कुटुंबीय यांच्या वतीनं मी सर्व आदरणीय व्यासपीठाचं पहिल्यांदा आभार मानतो. खरं तर माझा नंबर आधी होता की ज्याबद्दल मला माझ्या वडिलांबद्दल 2 शब्द बोलायचे होते पण सुजित नंबर माझा जरा खाली ठेवला. आपल्याकडे खरं तर बायको 7 जन्माची मिळावे असं म्हणतात पण मी भगवंताकडे प्रार्थना करेन की पुढील 7 जन्म ह्याच आईवडिलांच्या पोटी मला घालावं. कारण शून्यातून मला उभं करताना माझ्या आईवडिलांनी घेतलेले कष्ट हे कधीही आम्ही विसरणार नाही. बाबांनी खटाव माझं मेडिकल दुकान उभं करतानासाठी घेतलेले कष्ट असतील, खटाव पासून पुसेगाव, पुसेगाव पासून कोरेगाव, कोरेगाव पासून सातारा, त्या एसटीची सोय नव्हती, मिळणाऱ्या त्या वडापच्या सुद्धा गाड्या नव्हत्या, त्या टॅक्सीमधून येणं, दुकान उभं करणं, आईचा पगार 80 रुपये, वडिलांचा पगार 120 रुपये, या अशा या सगळ्या आर्थिक कुटुंबातून आणि जुनं परंपरा आम्ही शहा जरी असलो तरी परंपरेनं आमच्याकडे काही नव्हतं. आमच्या आजोबांनी सर्व जे होतं ते धार्मिक कार्यामध्येच आयुष्य घाललं. त्यामुळे वडिलांनी सुद्धा स्वतःचं शिक्षण जे आहे ते स्वतःच्या हिमतीवर केलं आणि साताऱ्यात राहून कदाचित साताऱ्यापासून पोहे नाक्यापर्यंत राजवाड्यापर्यंत चालत येऊन जाऊन रोज काम करून आणि काही कष्ट करूनच हे सर्व मी मिळवलेलं आहे. हे सर्व करत असताना त्यांच्याबरोबर 2दा पेसमेकरचं ऑपरेशन होऊन सुद्धा घरात त्यांची माझी सर्वात जास्त भांडणं होतात. कारण त्यांना मी कुठं थांबायला सांगतो आणि ते मात्र कुठेही थांबायला मागतच नाही. त्यांचं वय आज पण 16 आणि 18 वर्षाच्या वयाप्रमाणेच पडत आहे. पण आम्ही त्यांना बऱ्याच वेळा म्हणतो आता तुमचा आम्हाला फक्त सहवास पाहिजे, आम्हाला तुमचं दुसरं काही नको आहे. आज सुद्धा माझ्या आता रोहीची मुलं मुली झालेली आहेत, त्यांच्याबरोबर त्यांच्यावरती असलेलं लक्ष, त्यांच्यावर खेळणारा त्यांचा आनंद हे सगळं बघून असताना सुद्धा मला सुद्धा काम करण्याची आज सुद्धा आता एनर्जी येते. आज या खरं तर कार्यक्रमासाठी मला बाबांनी आम्हाला शिवेंद्रसिंह राजे भोसलेंनी प्रचंड मदत केली, त्याबद्दल सर्व मी आमच्या कुटुंबातर्फे त्यांचा ऋणी राहीन. तसेच नितीन बाळमुरली पाटील साहेब, श्रीनिवास पाटील साहेब, ही सर्व माझ्या बाबांच्या वरती प्रेमानं आलेली ही सर्व व्यासपीठ आहे. ह्या सर्वांचं ऋण आणि प्रेम आमच्या सर्व फॅमिलीवरती असंच राहावं ही अशी मी सर्वांना विनंती करतो. आज आपल्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रीयुत आमचे मित्र परममित्र सुजित शेख यांनी केलेलं आहे, त्याबद्दल त्यांचा पण सत्कार श्रीयुत श्रीनिवास पाटील साहेबांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. परत एकदा सर्व उपस्थितांचे आभार, धन्यवाद. 100 रुपयामध्ये आपण